ठीक आहे, तर कोणाकोणाला डाऊट्स वगैरे आहेत तर बाकीचे येईपर्यंत रुपेश, सम्राट, विनोद सर, कसले डाऊट्स असतील तर आपण शेअर करू शकता इथे. हॅलो. हॅलो, बोला ना सर. सर कालचं सेशन मी मिस केलं. कालच्या सेशनमध्ये सर आपण ना स्ट्राईक प्राईस कोणती चूज करायची, म्हणजे आता सपोज बँक निफ्टीमध्ये कुठली स्ट्राईक प्राईस चूज करायची, किंवा आपण हे म्हणतो ना की कॉल कधी घ्यायचा, पुट कधी घ्यायचा, या गोष्टी डिस्कस केल्या. तर आता सप्टेंबर बॅचचं लेक्चर ते येईलच एक 3-4 दिवसात. ते तुम्ही रिपीटला अटेंड करून टाका बिंदास्तमध्ये. आणि काही डाऊट्स म्हणजे एकदम स्टॉप लॉस कुठे लावायचा, बँक निफ्टीमध्ये किंवा निफ्टीमध्ये स्ट्राईक प्राईस कशी चूज करायची, OTM का नाहीत घ्यायचे, आणि डेल्टा काय असतो, या 4-5 गोष्टी आपण डिस्कस केल्या काल फक्त. सर मला त्याबद्दल एक तुम्हाला विचारायचं होतं. तर आपण स्पॉट चार्ट पाहता वेळेस आणि ऑप्शन चार्टचा आपण टार्गेट आणि एसएल किती पॉईंटचा कसं घ्यायचा ते मला हां, कळत नाही. स्पॉट चार्ट पाहताना तुम्हाला टार्गेट किती पॉईंट्सचं घ्यायचं आणि SL किती पॉईंट्सचं घ्यायचं. ठीक आहे. तुम्ही ॲट द मनी काम करता बरोबर? हो सर, इन द मनी नाही ऍड. इन द मनी आणि ॲट द मनी. एकच सेकंड, मी तुम्हाला माझा हे शेअर करतो क्रोम. तर आता बँक निफ्टीमध्ये सपोज आपण ट्रेडिंग करतोय. हं? तर सपोज तुमची इथे एंट्री झाली, ठीक आहे, या पॉईंटला. हा जेव्हा डेचा लो ब्रेक झाला तेव्हा तुमची इथे एंट्री झाली, सपोज आपण पकडून चालू आहेत. तर तुमचा स्टॉप लॉस कुठे असणार? वरचा स्विंग त्याच्यावरती एक इथे कॅन्डल आहे. इथे इथे कुठेतरी हा तिथे कुठे इथे. तर हा अच्छा डिस्टन्स किती आहे हे मार्क करायचं सर. हा डिस्टन्स किती आहे अच्छा. चेक करायचं. हा हा, डिस्टन्स किती आहे? 117 पॉईंट्स, बरोबर? बरोबर बरोबर. तर जेव्हा तुम्ही ॲट द मनी काम करत असता, ॲट द मनी, तर तेव्हा तुमचा डेल्टा असतो 0.50. ठीक आहे, डेल्टा 0.50 असतो. तर कालच्या लेक्चरमध्ये मुलांना समजलंय की डेल्टा कसा असतो, कसा काउंट करायचा. तर जेव्हा तुमचे ऑलमोस्ट 120 पॉईंट्सचं तुमचं स्टॉप लॉस आहे, हो जेव्हा तुम्ही ॲट द मनी काम करता, तर त्या डेल्टा म्हणजे त्या स्ट्राईक प्राईसचं हलण्याचं स्पीड 0.50 असतं. तर 120 गुणिले 0.50, ओके तर आन्सर येणार 60. तर ऑप्शन्समध्ये 60 पॉईंट्सचा स्टॉप लॉस लावायचा तुम्ही. ओके. 0.50ने मल्टिप्लाय करायचं. अच्छा 0.50ने 0.15. 0.15. 0.50ने येस. कारण की ओके जेव्हा ओके. 100 रुपये बँक निफ्टी मूव्ह करते, तेव्हा अराउंड एक 50 पॉईंट्सचा मूव्ह येतो ऑप्शन्समध्ये, तुमच्या स्ट्राईक प्राईसमध्ये, जेव्हा तुम्ही ॲट द मनी काम करत असता तेव्हा. ओके. हं. म्हणजे अच्छा समजलं ना, 0.15. उलट्याच हा सर 0.50 0.15 करा. 0.50ने मल्टिप्लाय करायचं, कारण की ना हे ओके बघा, ओके. आता जर आपण बँक निफ्टीमध्ये गेलो, तर सपोज आता बँक निफ्टी कितीला आहे? 38,900ला बँक निफ्टी आहे, बरोबर? 38,900 किंवा 39,000ला बँक निफ्टी आहे, असं पण पकडून चालेल. तर बरोबर. त्यांचा डेल्टा बघा किती आहे? 0.48, 0.53 हा डेल्टाचा कॉलम आहे. डेल्टा ओके म्हणजे जेव्हा बँक निफ्टी तेवढे पॉईंट्स हलणार, 100 पॉईंट्स हलणार, तेव्हा ही स्ट्राईक प्राईस 48 किंवा 50 पॉईंट हलणार. ओके. तर ॲट द मनीला नॉर्मली डेल्टा 0.55 टू 0.50च्या आसपास राहतो. म्हणजे आपण थोडक्यात एक निम्मी करायची, तुमचा स्टॉप लॉस निम्मा करायचा आणि त्याला तुमच्या ऑप्शन्समध्ये स्टॉप लॉस लावून द्यायचा. बँक निफ्टीचे 100 पॉईंट्स म्हणजे ऑप्शन्सचे 50. 50 येस, 50 ओके पॉईंट्स. ओके ओके हां, ओके ओके इतकं सिम्पल. ओके सर. अजून कोणाला काही डाऊट्स वगैरे आहेत? सम्राट, काय डाऊट्स? तर एक 2 मिनिटं विचारतो, मी जरा जेवतोय, हो विचारतो हो, 2 होऊ दे मिनिटं. होऊ दे, निवांत होऊ दे, निवांत होऊ दे. हा. हां. सर ते सेशन किती तारखेला होणार आहे त्या बॅचचं? एक 3-4 दिवसात होईल सर. नाही झालं तरी आपण रिपीट सेशन
होईलच या 3-4 दिवसात. नाही झालं तर मग आपण एक क्लिअर करू एक अर्ध्या तासात. कुठल्यातरी लेक्चरमध्ये ना अर्धा तास त्या सेशनवरती आपण बोलू परत. काही प्रॉब्लेम नाही चालेल तसा. हं, चालेल. हं. हा राजेश. हां, दिसतंय ना? हा सर. तर सर कसं राहतं, आता सपोज बँक निफ्टी आहे 38,915 ला. बरोबर. तर आत्ता राउंड फिगर इथला सगळ्यात जवळचा राउंड फिगर कोणता? 39. तर हे झालं ॲट द मनी. म्हणजे थोडक्यात आत्ता बँक निफ्टी हो. एक्झॅक्ट तिथं आहे. ठीक आहे. ओके. हे झालं ॲट द मनी. सिंपल, एकदम सिंपल. हा. तर आता तर मला सांगा, सपोज आपण कॉल साईड, तुम्हाला हे तर माहिती आहे, जेव्हा आपला वरचा व्यवस्था तेव्हा आपण कॉल बाय करतो, हो खालचा सर. व्यवस्था तेव्हा आपण पुट बाय करतो. हे तर तुम्हाला हो. सगळ्यांना माहिती आहे. हो. तर आता मला सांगा, तर या ज्या प्राइजेस आहेत, या हा. सगळ्या हा. या कॉलमध्ये होऊन गेल्यात का व्हायच्यात? होऊन गेलं. होऊन गेल्यात. तर ज्या होऊन गेलेल्या असतात त्यांना म्हणतात इन द मनी. हा. सिंपल. हा. आणि या प्राइजेस व्हायच्यात का झाल्यात? व्हायचे आहेत. तर त्या झाल्या OTM, म्हणजे त्या अजून आउट ओके. ऑफ मनी आहेत. बरोबर. कळलं? समजलं? हा सर. इतकं सोपं आहे. तर तसंच पुट साईडला मला सांगा, या ज्या प्राइजेस आहेत त्या होऊन गेल्यात का यायच्यात? यायचे आहेत. यायच्यात. तर ह्या झाल्या OTM, म्हणजे आउट ऑफ मनी. ओके. आणि या प्राइस ज्या होऊन गेल्यात त्या का यायच्यात? इन द मनी. इन द मनी. इतकं सोपं आहे. जी सगळ्यात जवळची प्राइस असते, सगळ्यात जवळची हो. ॲट द ATM. मनी, ATM. ओके. ज्या प्राइजेस होऊन गेल्यात कॉल साईडमध्ये त्या हा. इन द मनी. ज्या प्राइजेस व्हायच्यात त्या आउट ऑफ मनी. पुट ओके. साईडमध्ये पण तसंच ॲट द मनी सेम ओके. राहणार दोन्हीकडे. ओके. ज्या प्राइजेस येऊन गेल्यात त्या इन द मनी. ज्या प्राइजेस यायच्यात त्या हं. OTM. समजलं? OTM. ATM, ओके. ITM, OTM हे तुम्ही लिहून घ्या हवं तर तुमच्या हा. नोटबुकमध्ये. हा. सर हां, ऐका ना, मी मध्ये 2 लेक्चर नव्हतो ना, तर ते हां. म्हणजे ते अ, रेजिस्टन्स वगैरे तुम्ही घेतलेलं ना तर हे मी बघ काय आत्ता बोलतो, हां, म्हण ना. नाही म्हणजे ते मी तुमचं बघितलं लेक्चर, म्हणजे थोडं वाचलं वगैरे इकडं. हं. मी ते काल तुम्ही बोलता होता ना, की तुम्ही कशात उतरणार आहे, बायिंग का सेलिंग मध्ये. हां, 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 तर हां. म्हणजे मी एकदम नवीन आहे, तर म्हणजे मला कसं अर्थ होतं की आपण तर बाय करणार नंतर सेल करणार. तुम्ही हां, काल बोलत हां. होता ना, की तू कशात उतरणार आहे, मला तुझं माहित हां, हां, नाही. हां, तर ते हां. सांगा का कसं म्हणजे डिसाईड करा. हे बघ, हे बघ, हे बघ. 2 टाईपच्या गोष्टी असतात. एक असते ऑप्शन बायिंग. आणि एक असते ऑप्शन सेलिंग. ठीक आहे. तर ऑप्शन सेलिंगमध्ये काय असतं, आपण आता इथे काय करतो, जेव्हा तुझा बँक निफ्टीमध्ये जेव्हा तू काम करतोयस, बँक निफ्टी, निफ्टी कुठेही, तर जेव्हा तुझा वरचा व्यू असतो की नाही, वरचा व्यू, वरच्या साईडचा, तेव्हा तुझं काय काम असतं, की तू CE बाय करायचा असतो, म्हणजे कॉल बाय करायचा असतो तुला. कालच्या लेक्चरला होतं ना तू? हा सर, हे सांगितलं तुम्ही, म्हणजे हं. खाली असेल तर तर ना, आपलं जेव्हा पुट. सेलिंग करतो ना आपण, तेव्हा तुला पुट सेल करायचा असतो. असं आहे. म्हणजे काय राहतं, बाईंग आणि सेलिंगमध्ये ना, सेलिंगमध्ये हे बघ, थोडक्यात ना, ऑप्शन बाईंगमध्ये ना बर्फ असतात. हे जे ऑप्शन्सचे प्राइजेस आहेत ना, त्या बर्फासारखे असतात. तर त्या मेल्ट होत राहतात. मेल्ट म्हणजे काय, की त्या प्राइजेस एक प्रकारे कमी होत राहतात. त्याला म्हणतात डिके. ठीक आहे, त्याला काय म्हणतात डिके. तर सपोज एक 100 रुपयेचा ऑप्शन तू बाय केला. ठीक आहे, सपोज तू 100 रुपयाचा ऑप्शन जर तू बाय केला, तर जेव्हा सकाळी हा 9:15ला तू बाय केलाय सपोज, आणि मार्केट इथे ओपन झाले, इथे, आणि सपोज मार्केट असं वर खाली जाऊन परत त्याच पॉईंटला आलं जिथे ओपन झालेलं, अराउंड एक 2:15ला किंवा 1:15 वगैरे, ठीक आहे, कुठल्याही टाइमला. तर काय असतं, जो 100 रुपयाचा तू घेतलेला असतो ना ऑप्शन, त्याची किंमत झालेली असते अराउंड 70-60 रुपये. कळलं का? तर हे 30 ते 40 रुपये कुठे गेले? मार्केट तर तिथंच आहे.
त्याला म्हणतात थिटा डीके. अच्छा हा. थिटा डीके म्हणजे तो ऑप्शनची प्राइस डीके झाली टाइममुळे, टाइम व्हॅल्यू म्हणतात त्याला. समजलं का? टाइम व्हॅल्यू म्हणजे काय, की त्या टाइममध्ये त्या ऑप्शनची प्राइस डीके झाली, कमी होत जाते आपोआप, कारण त्यांना एक्सपायर व्हायचं असतं ना. आपण काय बोललो, एक्सपायरी असते, बरोबर. तू जर बघितलं असेल हो. लाईव्ह जो आपला ट्रेड घेतलेला आपण, त्यामध्ये डीकेच्या मागे लागलेला आपण. डीके डीके मी 4-5 वेळा बोललो असेल बघ, डीके मिळेल, झिरो होणार. तर थोडक्यात काय, ते प्राइसेस झिरो होत राहतात. जे काय ओटीएम राहतात ना, हे बघ, जे काय ओटीएम आहेत ना सगळे, ते एक्सपायरीला झिरो होतात. मग सपोज बरोबर. आता 39,000ला बँक निफ्टी बंद झाली एक्सपायरीला, थर्सडेला. तर हे सगळे ओटीएम कॉलचे आणि हे सगळे पुटचे ओटीएम झिरो होणार. तर सेलिंग मध्ये काय राहतं, तू 100 रुपयाचा कॉल बाय करण्याऐवजी ना, तू 100 रुपयाचा पुट सेल करतोस. मग त्यामध्ये काय होतं, मार्केट पुट सेल करतो म्हणजे तुझा व्यू कुठला आहे? माझा डाऊनचा वरचा. पुट बाय करतो तेव्हा तुझा व्यू डाऊनचा आहे, पुट सेल करतो तेव्हा वरचा व्यू आहे. अच्छा हा हा. ओके. तर जरी मार्केट वर नाही गेलं, असं टाइमपास करून इथेच थांबलं, तर प्राइस काय झाली त्याची? 70 ते 60 रुपये झाली, 100 रुपये. आणि ते तू सेल केले, बरोबर. सेल म्हणजे काय असतं, तू ट्रेडिंग मध्ये ना आधी सेल सुद्धा करू शकतो कुठलीही गोष्ट. म्हणजे जेवढं कमी होणार तेवढं तुझं प्रॉफिट झालं, असं राहतं. म्हणजे 40 ते 30 रुपये तुझा प्रॉफिट होणार यामध्ये आरामात. मार्केट तर तिथंच आहे, म्हणजे तुझ्या डायरेक्शनने गेलं पण नाही तरी पण तुझा प्रॉफिट झाला. समजतंय का नाही समजत आहे? नाही, हे एकदा सांगा ना, हे नाही कळलं पुढचं. हे बघ, हे थोडंसं ऍडव्हान्स आहे, याचं लेक्चर अजून यायचंय. ठीक आहे, याचं लेक्चर अजून व्हायचंय आपलं. अच्छा. तर ऑप्शन सेलिंग मध्ये कसं राहतं, 3 गोष्टी असतात ऑप्शन सेलिंग मध्ये. मार्केट कुठल्या डायरेक्शन मध्ये चालतं, मार्केटचे ट्रेंड सांगतील, त्या पण लेक्चरला नव्हता का तू? ट्रेंड नाही आठवत, म्हणजे काल तुम्ही सांगितलेलं. हा, साइडवेज आणि एक डाऊन ट्रेंड. हा हा. ठीक आहे, तर 2 लेक्चर नव्हतो मी, 2 म्हणजे 2 लेक्चरला असं. नव्हता तू. हा, हे बघ, कसं पहिल्या होणार 2 माहितीये का लेक्चर होतं, सम्राट, तू त्यानंतरच्या नव्हतं. लेक्चर्स तुमचे मिस झाले नाही का, दुसरं की तुमचा कुठला ना कुठला पॉईंट राहून जाणार. हो. मग तेव्हा जेव्हा लेक्चरमध्ये तो एक्सप्लेन केलेला असतो तेव्हा खूप डिटेलमध्ये केलेला असतो. मग परत तेवढ्या इंटेन्सिटीने म्हणजे होत पण नाही. तर आता समजून घे. हे बघ, अप ट्रेंड मध्ये आता मार्केट आहे. सपोज तुझा व्यू वरचा आहे, तू सपोज कॉल बाय केलाय, ऑप्शन बाईंगचा. ठीक आहे, तर मला सांग, मार्केट वरती गेलं तुझं काय होणार? फायदा होणार सर. फायदा होणार. खालती गेल्यावर काय होणार? ते हे होणार, लॉस होणार म्हणजे. आणि जर टाइमपास केला मार्केटने साइडवेज तर काय होणार? काय नाही, सेमच राहणार, म्हणजे प्रॉफिट नो लॉस. नाही, इथे चुकतं. इथे तुझा लॉस होणार, कारण की टाइम व्हॅल्यू. हा, डीके होणार. मग तुझा इथे पण लॉस होणार, बरोबर, बाईंग मध्ये. कारण की तू बाय केले ना, जेव्हा ते वाढणार तेव्हाच त्याची तुझा प्रॉफिट होणार. बरोबर. पण जर इथे तू सेलिंग केली असेल, तर मार्केट वरती गेलं तुझं काय होणार? व्यू वरचा आहे, प्रॉफिट होणार. हे बघ, तुझा व्यू वरचा आहे, मार्केट वरती गेल्यावर काय होणार? प्रॉफिटच होणार ना. प्रॉफिटच होणार. हे बघ, 100 रुपयाचा सपोज तू सेल केलाय पी, मार्केट वरती चाललंय, तर तू सेल केल्यामध्ये तो कमी होत जाणार ना. 100चा 50 होणार, 40 होणार. तुझा सेलिंग समजून घे. सेलिंग म्हणजे काय, की तुला नॉर्मली तू आतापर्यंत काय बघितलंय, बाय करायचं, वाढलं की विकायचं, बाय करायचं, वाढलं की विकायचं, बरोबर. तर ट्रेडिंग मध्ये उलट पण असतं, तुला आधी सेल पण करता येतं, कमी झालं की प्रॉफिट बुक करता येतं. अच्छा. त्याला म्हणतात शॉर्ट सेलिंग.
तर हे हम्म. पहिला ट्रेडिंग मध्ये सेल राहतं. करून दादा परत बाय करायचं का? हो सेल करून तो बाय पण करू शकतो ट्रेडिंग मध्ये. हा हा हम्म. तर इथे तुम्ही ऑप्शन्स दोन्ही सेल करू शकता, कॉल पण सेल करू शकता, पुट पण सेल करू हम्म. शकता. तर तुझा व्ह्यू वरचा आहे, सपोज तू सेलिंग केली तर मार्केट हम्म. वरती गेल्यानंतर काय होणार, तुझं प्रॉफिट होणार. हम्म. तुझ्या डायरेक्शनने गेलं ना तुझ्या मार्केट. हो बरोबर. हा, खालती आलं तर काय होणार, लॉस होणार आपला लॉस ट्रेड होणार. हा, वरचा आणि साइडवेज गेलं की काय होणार, तो डेकेच होणार म्हणजे लॉस होणार. नाही दे दादा, हे बघ, साइडवेज गेलं तर डीके होणार, म्हणजे 100 रुपयाची जी प्राइस होती ती किती होणार, 50 रुपये 60 हा रुपये मग होणार. सेलिंग मध्ये तर आपला प्रॉफिट होणार. हा, तर सेलिंग मध्ये कसं राहतं, तुझ्या बाजूने दोन गोष्टी असतात, जरी साइडवेज गेलं तरी तू प्रॉफिट कमवून जातो. प्रॉफिट मध्ये असतो. हा बरोबर आहे. हा, आणि जर डाऊन ट्रेंड खालती आलं मार्केट तरच तुझा लॉस होतो. पण बाईंग लॉस मध्ये आहे. कसं राहतं, ऑप्शन बाईंग मध्ये मार्केट वरती गेलं तरी प्रॉफिट होतं, तर साइडवेज आणि खालच्या प्रॉफिट साइड आहे. मध्ये लॉस होतो. लॉस म्हणजे आहे. थोडक्यात बाईंग मध्ये कसं राहतं, तुझ्या डायरेक्शननेच मार्केट गेलं पाहिजे एंट्री घेतल्यापासून. हो. ठीक आहे, त्यानंतर साइडवेज गेलं तर बाईंग मध्ये तुझा लॉस होणार, आणि खालती आलं तर लॉस दोन्हीकडे होणार आहे, सेलिंग मध्ये पण बाईंग मध्ये पण. पण बाईंग साइडवेज मध्ये मार्केटमध्ये सेलिंग मध्ये सुद्धा तुझा प्रॉफिट होणार. प्रॉफिट म्हणजे म्हणजे नवीन जे आहे त्यांना सेलिंग मध्ये जास्त चान्स आहे. अप ट्रेंड पण साइड वेज हे बघ, मध्ये पण पॉझिटिव्ह हा, आपल्यासाठी. सेलिंग सेफ राहते, सेलिंग सेफ राहते, पण हा सेलिंगला तुम्ही कॅपिटल काल पण सुद्धा बोलला जास्त होता ना लागते. ते बाईक. हा, सेलिंगला कॅपिटल अच्छा. सुद्धा जास्त राहते. म्हणजे जर एखादी तुझी 5 ते 6 हजारात तुझं ऑप्शन बाईंग होत असेल, म्हणजे हम्म. ऑप्शन बाईंगला कसं 5 ते 15 हजार लागतात. डिपेंड करतं कुठला हम्म. दिवस आहे, गुरुवारचं 5,000च लागतात, बुधवारचे 8,000 वगैरे लागतात, मंगळवारचे 9, असं करत राहतं. म्हणजे शुक्रवारी सगळ्यात जास्त किंमत असते. आणि किंमत का कमी होते लक्षात घे, किंमत का कमी होते, कारण की डिके होतोय त्यांचा, डेली थोडा थोडा डिके होते, थोडा थोडा डिके होते, म्हणून त्यांची किंमत स्वस्त स्वस्त होत जातात ऑप्शन्स. कळलं? हम्म. हो समज. आणि सेलिंगला तुला मिनिमम 40,000 रुपीज लागणार मिनिमम, आणि मॅक्झिमम 40,000 एका लॉटला, 1 लॉट. आणि बाईंगला तुला 5 ते 15,000 रुपये लागणार एका लॉटला. अच्छा. असे शेवटी दोन्हीकडे तुझं डायरेक्शन तर बरोबर यावीच लागते, पण सेलिंग मध्ये कसं, साइडवेज जरी गेलं मार्केट तरी तू वाचून जातो. असे. दादा सेलिंग मध्ये क्वांटिटी तेवढीच असते ना? हो क्वांटिटी सेम राहणार, फक्त बाय करायच्या ऐवजी तू सेल करणार. जिथे तू मग बाय त्याला करतोय ना, कॅपिटल लॉस एवढं जास्त का लागतं? कारण की सेलिंग मध्ये तुझा दोन बाजूने फायदा आहे ना. हा हे बघ, हा सेलिंग महाग का ठेवलंय, सेलिंग आधी 1.5 लाखाला होतं, हा हा ऍक्च्युअल सेलिंग 1.5 लाखाला असते. त्याला आपण हेज लावतो, म्हणजे जे तू बघितलं असेल गुरुवारी आपण लाईव्ह ट्रेडिंग केलेली, एक आपण लांबचा ओटीएम बाय केलेला, आठवतंय हा सगळ्यांना. लांबचा. हो हो त्यामुळे आपल्याला 35 ते 40 हजार मध्ये ते काम झालेलं, पण ऍक्च्युअल त्याची किंमत किती होती, 1.5 लाख. लाख. तर कसं आहे, हे बघ, दोन गोष्टी आहेत, एक बाईंग आणि एक सेलिंग. प्रोडक्ट हा एकच आहे, पण एक गोष्ट तुला मिळते 10,000 मध्ये आणि एक गोष्ट तुला मिळते 1.5 लाखात. काही ते लॉजिक असेल ना, हे महाग हो असण्यामागे काही ते कारण असेल ना. हो तर हे महाग काय आहे, कारण की यामध्ये डिके असतो. ऑलरेडी तुमच्या बाजूने पाण्याचा जो प्रवाह आहे, आता मला सांग सम्राट, हॅलो, हा सर बोला ना. हे बघ, तुला पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत जायचंय, ठीक आहे, स्विमिंग करत. ठीक आहे, तर सपोज पाण्याचा वॉटर करंट तुझ्या बाजूने, ठीक आहे, आणि तू एक ऍव्हरेज स्विमर आहेस, ठीक आहे, तू एक ऍव्हरेज स्विमर आहेस, पाण्याचा प्रवाह तुझ्या बाजूने, तर तुला इथून इथे जायला अवघड राहील का सोपं राहील? सोपं राहील सर. सोपं राहील, कारण की पाण्याचा प्रवाह पण आपल्याला ढकलून घेऊन जाईल मग पुढे. तो प्रवाह म्हणजे काय झाला, थिटा डिके. हम्म. म्हणजे ऑप्शन सेलिंग मध्ये टाइम तुझ्या बाजूने असतो, जेवढा टाइम मार्केट टाइमपास करेल तेवढा वेळ तुला प्रॉफिट मिळत राहणार, आणि ते बरोबर. कमी कमी होत जातं ते. कळलं का? ते तुला ऍक्च्युअल जेव्हा तू लाईव्ह येशील ना मार्केटमध्ये, करायला लागशील ना पेपर ट्रेडिंग वगैरे, तेव्हा तुला जाणवेल ते, असं सांगू नये. पण जर बी पॉइंट पासून एकाला इकडे यायचंय अच्छा. आणि पाण्याचा प्रवाह इकडेच आहे, आणि तो चांगला स्विमर आहे, गुड स्विमर, तर त्याला इकडे येताना अवघड जाणार का सोपं जाणार? अवघड जाणार, स्पीड कमी होणार. अवघड जाणार, कारण की पाण्याचा प्रवाह तो चांगला जरी असला तरी पाण्याचा प्रवाह त्याच्या अगेन्स्ट आहे ना.
मग काय चूज करायचं, बाईंग का सेलिंग? हा ते प्रत्येकाचा पर्सनल डिसिजन असणार, शिकवायचं काम माझं आहे. पण हे बघा, इथून आता सपोज मार्केट ओपन झालं, ब्रेकआउट दिला, तर या पॉइंटला सपोज ही व्हॅल्यू आहे आपली 38,000, ठीक आहे. तर या पॉइंटला 38,000चा सीई बाय करायचा का 38,000चा पुट सेल करायचा, हा प्रत्येकाचा पर्सनल डिसिजन राहणार. ज्याला सेलिंग करायचंय तो सेलिंग करू शकतो, ज्याला बाईंग करायचे तो बाईंग करू शकतो. व्ह्यू थोडक्यात सेम आहे, स्ट्रॅटेजी सेम राहणार, सगळं सेम राहणार. पण बाईंग करायचे का सेलिंग करायचे हा प्रत्येकाचा काय राहणार, पर्सनल डिसिजन राहणार. कॉल. प्रत्येकाचा पर्सनल कॉल राहणार. सेलिंगचं लेक्चर यायचं अजून, ऑप्शन बाईंग वर्सेस ऑप्शन सेलिंगचं जे लेक्चर असतं ना, की तुम्ही काय केलं पाहिजे, ते लेक्चर अजून पुढे. हे मध्येच जो आपण लाईव्ह ट्रेड घेतलेलं ना, त्यामुळे या गोष्टी थोड्याशा म्हणजे हायलाइट मध्ये आला. तर हे लेक्चर व्हायचंय अजून. हे तू आता नॉर्मल तुला जरी समजलं ना अच्छा. तरी चालते. आतापर्यंत तुमचं काय क्लिअर पाहिजे? नाही समजलं मला आता बऱ्यापैकी. आतापर्यंत तुमचं काय क्लिअर पाहिजे सगळ्यांचं? कॅन्डल्स, कॅन्डल्स, सपोर्ट, नंतर सपोर्ट रेजिस्टन्स, रेजिस्टन्स, त्यानंतर डब्ल्यू पॅटर्न, बाईंग. एम पॅटर्न, ठीक आहे. डब्ल्यू पॅटर्न, एम पॅटर्न म्हणजेच डबल टॉप डबल बॉटम, हे क्लिअर पाहिजे. त्यानंतर तुमचं क्लिअर पाहिजे स्टॉप लॉस कसा लावायचा. त्यामध्ये डेल्टा काल तू होता ना लेक्चरला, डेल्टा आपण कसं बघ 0.50 डेल्टाने आपण डिवाइड केलं 2ने. चार्ट वरती जर 120 पॉईंटचा स्टॉप लॉस येत असेल तर आपला रिअलला किती येणार, 60 पॉईंटचा. बरोबर का? तर काल रेकॉर्डिंग वगैरे झालं का? सर रेकॉर्डिंगचा प्रॉब्लेम काय आहे सर, जेव्हा मी याच्यावरती हे करतो ना आयपॅड वरती, तेव्हा मला रेकॉर्डिंगचा ऑप्शन नाही राहत. आणि मोस्टली आपले सगळे म्हणजे मधूनच मी आता पण तुम्ही बघितलं ना, मधूनच मी इकडे आलो, मध्ये लॅपटॉपचं रेकॉर्डिंग मी चालू केलेलं. जेव्हा मी आयपॅड वरती शिफ्ट होतो तेव्हा रेकॉर्डिंग नाही होत सर. अच्छा. तरी पण मी आत्ताची मीटिंग लावली रेकॉर्डिंगला, जर झाली तर बघतो, नाही तर मग परत रिपीटलाच बसवलं तर बरं होईल. तर जनरली आपण एटीएम चूज करायला पाहिजे का इन द मनी करायला पाहिजे? सर इन द मनीला कसं राहतं सर, आता हे बघा हे ओटीएम आहे, ठीक आहे. तर इथे 0.50 डेल्टा असतो, इकडे डेल्टा वाढत जातो खालच्या साईडला. इथे 60 असणार, इथे 70 असणार, इथे 80 असणार, आणि इकडे कसं उलट असणार, 40, 30, 20, 10. तर मी काय म्हणलं, बँक निफ्टी जेव्हा 100 पॉईंट हलते तेव्हा ती ऑप्शनची प्राइस तेवढे पॉईंट्स हलणार. बरोबर, हे तर समजलं. बरोबर. तर आता आपण पकडून घेऊया 3 एक्झाम्पल. सपोज ओटीएम बाय केलाय, तीन माणसं आहेत, त्यांनी सेम ट्रेड घेतलाय, ठीक आहे. सेम ट्रेड घेतलाय, आपण 200 पॉईंट्सचं टार्गेट घेतलंय आणि आपला स्टॉप लॉस पण 100 पॉईंट्सचा होता सपोज, ठीक आहे. 1:2चा आपण एक्झाम्पल घेऊन चालू. एक आहात तुम्ही इन द मनी घेतलाय, ठीक आहे. एक मी आहे, मी घेतलाय ऍट द मनी. एक आहे सम्राट, त्याने घेतलाय ओटीएम, ठीक आहे. तर ऍट द मनीला डेल्टा किती आहे, 50. ओटीएमला डेल्टा किती राहणार, 20, 10, कितीही 10 पकडून चालू आहेत आपण. आणि तुम्ही इन द मनी घेतलाय त्याला डेल्टा असणार किती, 90, 80. आपण पकडून चालूया 90. तुम्ही डीप इन द मनी घेतलाय, आतला खूप. तर आपण सगळ्यांनी काय केलं, 200 पॉईंट्सचं टार्गेट घेतलं. तर सम्राट जो आहे त्याला प्रॉफिट किती होणार, तो ओटीएम का बाय करणार, कारण ओटीएम चीप मध्ये मिळतात. बरोबर, 2,000, 2,500 मध्ये ओटीएम मिळून जातात. मग लोक काय करतात, ओटीएम घेतात. तर ओटीएम घेणं सगळ्यात चुकीचं, कारण की बँक निफ्टी 200 पॉईंट्स मूव्ह झाली तर याला प्रॉफिट किती होणार, 100 पॉईंट्सला 10 ना, तर 200 पॉईंट्सला 20. एमटी वेट दिलंय, आता तर वेट पण नाही दिलं. हा माझा माईक चालू आहे का बघू. हे बघा सर, समजतंय का? हा सर समज. ओटीएम जेव्हा तुम्ही घेता ओटीएम, तर त्याचं डेल्टा हा डेल्टा आहे. डेल्टा म्हणजे काय, की 100 पॉईंट जेव्हा बँक निफ्टी मूव्ह करणार, जेव्हा 100 पॉईंट बँक निफ्टी मूव्ह करणार तेव्हा ती स्ट्राईक प्राइस किती हलणार, हे कोण ठरवतं, डेल्टा. म्हणजे एक प्रकारचा कारचा ऍक्सिलरेटर कसा असतो तसं झालं हे.
तुम्ही किती हो. त्याचा डेल्टा आहे तेवढं त्याचं स्पीड झालं. तर हो. ओटीएम मध्ये 10 डेल्टा आहे, तर 100 पॉईंट्सला ती स्ट्राईक प्राइस किती हलणार ओटीएम वाली? 10 रुपयाने हलणार. 10. तर 200 पॉईंट्सला कितीने हलणार? 20. 20 पॉईंट्सने हलणार. बरोबर. बरोबर. तर बरोबर. आता याला किती रुपये प्रॉफिट झाला एका लॉट प्रमाणे? 500 रुपये. बरोबर. ठीक आहे. आता मला 200 पॉईंट्सला किती हलणार? 100 पॉईंट्स हलणार माझं. तर हो, मला 200 किती प्रॉफिट बरोबर. होणार? मला किती प्रॉफिट होणार? 2500 रुपये. 2,500. सगळ्यांनी सेम ट्रेड, सेम टार्गेट, सेम स्टॉप लॉस. ठीक आहे. तुम्ही हो. इन द मनी गेलाय. हं. तुमचा प्रॉफिट किती होणार सर? 180 पॉईंट्स. बरोबर. 180. का? तर बरोबर. तुम्ही डीप इन द मनी बरोबर. म्हणजे 180 इंटू 25 4,500 रुपये तुमचा प्रॉफिट होणार. तर यानुसार तुम्हाला कुठलं बेस्ट वाटतंय? इन द मनी. इन द मनी. तर आता आपण लॉसचं एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. आपण सगळ्यांनी लॉस 100 पॉईंट्सचा घेतलाय. हो. तर याला लॉस किती होणार ओटीएम वाल्याला? 10 रुपये. 10 रुपये. म्हणजे हे झालं काय आपलं? प्रॉफिट झालं हे आपलं. हं. 10 रुपये लॉस होणार, पण त्याचा डिके पण झालेला असणार बराच, कारण की तो लांब थांबलाय ओटीएम. लांब. तर त्याचा बरोबर. लॉस असणार अराउंड 15 रुपीज वगैरे लॉस असणार. म्हणजे लॉस किती होणार त्याचा? अराउंड एक 750 रुपीज त्याचा लॉसच होणार. सॉरी, 325 रुपीज. बरोबर ना? 15 पॉईंट्सचा जर आपण लॉस पकडला, हं. 375. बरोबर. तसंच ऍट द मनीवाल्याचा लॉस किती होणार? 1250. इथे थिटा जास्त नसतो. ऍट द मनीला थिटा जास्त नसतो, इन द मनीला पण थिटा नसतो. ठीक आहे. ओटीएमला थिटा असतो. हा, पण तुमचा लॉस किती होणार सर? 180 पॉईंट्स. तुम्ही 90 पॉईंट्सचं तुमचं डेल्टा तुमचा 90 पॉईंट्स आहे. तुम्ही 100 पॉईंट्सचा स्टॉप लॉस घेतला तर तुमचा स्टॉप लॉस किती हिट होणार? 90 इंटू 25 अराउंड 2275. बरोबर. बरोबर. तर हा झाला तुमचा लॉस. हा, अच्छा. म्हणजे थोडक्यात काय सर, की जेव्हा तुम्ही जास्त डेल्टावाला घेता इन द मनी, तेव्हा तुमचा लॉस पण मोठा असतो, प्रॉफिट पण मोठा असतो. सिंपल भाषेत. बरोबर. जेव्हा तुम्ही ऍट द मनी घेता तेव्हा तुमचा लॉस पण मिडियम असतो, प्रॉफिट पण मिडियम असतो. मीडियम. जेव्हा तुम्ही ओटीएम घेता तेव्हा तुमचा लॉस मोठा असतो बऱ्यापैकी आणि प्रॉफिट छोटं असतं. आणि Reward आणि पण भेटतो. ओटीएम मध्ये तुम्ही जिंकण्याचे चान्सेस खूप कमी असतात. खूप कमी राहतं. बरोबर. तो ओटीएम तर विषयच नाही. ओटीएम तर नाहीच घ्यायचे. हं. ओटीएमचा विषयच नाही. राहिला प्रश्न इन द मनी, ऍट द मनीचा. जर तुम्ही असं करू शकता की ऍट द मनीचे 2 लॉट घेण्याऐवजी एकच लॉट इन द मनीचा घेतला, बरोबर. तसं करू शकता तुम्ही. म्हणजे कळलं का मी कसं म्हणतोय? हो सर, कळलं. तर बेस्ट राहतं ऍट द मनी, कारण की हो. इन द मनी मध्ये गॅमा वगैरे पण जास्त असतो. सो बेस्ट राहतं ऍट द मनी. ऍट द मनी. तुम्हाला स्टॉप लॉस काउंट करायला पण सोपं जातं. 50 पॉईंटचा स्टॉप तुम्हाला माहित असणार की ऍट द मनीला 0.50 डेल्टा आहे. हो. जर तुमचा बँक निफ्टी स्टॉप लॉस 90 पॉईंट्स आहे तर तुम्ही इकडे किती लावणार? 45. बरोबर. हो. हो. आणि 5 पॉईंट्स डीकेचे लावून द्यायचे, म्हणजे 50 पॉईंटचा स्टॉप लॉस लावून टाकायचा बिंदास्त. बरोबर. असे. आलं. कसं होतं, डेल्टा माहित नसला ना की स्टॉप लॉस कुठे लावायचा हेच कळत नाही. तेच कळत नाही. आपण चार्ट तर बघत असतो, चार्ट वरतून आपण एंट्री तर घेतो, चार्ट वरती आपल्याला माहित असतं स्टॉप लॉस कुठे, पण तो तुमच्या ऑप्शन्स मध्ये कुठे लावायचा हे नसतं आपल्याला माहिती. हा सर, ट्रेडिंग तर आपण स्पॉट चार्टनच करतो ना. हा, त्याच्यामध्ये थोडं प्रॉब्लेम. हो. ट्रेलिंग स्टॉप लॉसला सर तुम्हाला काय करायचं? सपोज तुम्ही झिरोदा यूज करता का काय यूज करता? झिरोदा यूज करता ना, तर तुम्ही काय करायचं? तुमच्या पोझिशन वरती जायचं, पोझिशन वरती. तर ट्रेलिंग स्टॉप लॉसला तुम्ही सपोज तुमची कॅन्डल आहे 10-25च्या कॅन्डलच्या वरती तुम्हाला स्टॉप लॉस लावायचा आहे. अच्छा. तर तुम्ही काय करायचं? तुमच्या पोझिशनच्या व्ह्यू चार्ट वरती जायचं, म्हणजे त्या ऑप्शन्सच्या चार्टमध्ये जायचं, ऑप्शन्सच्या चार्टमध्ये, आणि त्यातली जी ओके. 10-25ची कॅन्डल आहे, 10-25 त्याच्या खालती स्टॉप लॉस लावून द्यायचा. असं ओके. ऑप्शन्सचा चार्ट पण सायमल्टेनियसली तिथून पण तुमचा स्टॉप लॉस ट्रेल करू शकता. म्हणजे इनिशियल स्टॉप लॉस जो बेसिक स्टॉप लॉस आहे तो तुम्ही कसा लावणार? डेल्टा वाईज. आणि ट्रेलिंग ओके. स्टॉप लॉस तुम्ही कसं लावणार? तुमच्या कॅन्डल वाईज, कॅन्डल. ऑप्शन्सच्या कॅन्डल्स बघून. येस. ओके. ओके. समजतंय का हे सगळ्यांना? हा. अजून काही डाऊट?
सर मग आता सपोज मी सेलिंगला स्विच होणार आहे, हा तर मग बाईंगच शिकून मला सेलिंगचं येईल का त्याचं वेगळं अरे हो शिकायला 10 लागतं? वेळा नाही, काहीच वेगळं नाही शिकायचं, काहीच वेगळं नाही शिकायचं. तू पण तुझं कसं आहे माहितीये का रुपेश, तू खूप कॉम्प्लिकेटेड करतो, तुझा अनालिसिस पण एकदम हेवी असतो आणि तुझे खूप इझी ठेवायचं सेलिंग मध्ये आणि बाईंग मध्ये दोन्हीकडे ना. तुझा हम्म अनालिसिस जो आहे हम्म तो तुला इझी ठेवायचा आहे, इझी. हा. तू जास्त कॉम्प्लिकेशन्स क्रिएट केले, हा इंडिकेटर तो इंडिकेटर, हा सपोर्ट हा रेजिस्टन्स, सगळं काही पण तुला दिसायला लागलं ना की मग तुझी ट्रेडिंग बिघडणार. समजतंय का तुला? हो हो. हम्म. तर तुला तुझा अनालिसिस हे ठेवायचा आहे, तुझा अनालिसिस एकदम नीट ठेवायचा आहे. स्क्रीन दिसत नाहीये का तुम्हाला? दिसतंय ना, हम्म. आता दिसतो हा चेंज झालं याच्या आधी दिसते. काय दिसत होतं? ते एटीएम वगैरे, इन द मनी आउट ऑफ द मनी. बरं 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 ठीक आहे. अनालिसिस इझी ठेवायचं आहे. अनालिसिस कसा ठेवायचा आहे? इझी. आणि बाईंगच्या स्ट्रॅटेजीज वापरून तुला सेलिंगमध्ये काम करायचं आहे. फक्त तुला ओटीएम, सेलिंगवाल्यांनी कुठे थांबायचंय? सगळ्यांनी मला सांगा. जे ओटीएम सेलिंग मध्ये. करणारे OTM. त्यांनी ओटीएम मध्ये थांबायचंय. ॲट द मनी पण चालेल. सेलिंगमध्ये डेल्टा मनी रुपेश नाही तू आहे. ॲट द मनीला हे बघ, सेलिंगमध्ये कसं राहणार? डेल्टा तुझ्या अगेन्स्ट राहणार, अगेन्स्ट. कळलं का? हा अगेन्स्ट. हा नीट समजून बरोबर. घे. कारण की तू ओटीएम विकलाय, हा. जेवढं मार्केट तुझ्या बाजूने येईल तेवढं ते एटीएम होत असणार हळूहळू, त्यामुळे डेल्टा वाढत असणार. मग त्याचं तुझ्या अगेन्स्ट यायचं स्पीड जास्त असणार तुझ्या बाजूने जाण्यापेक्षा. तिथे तुला हो. थिटा डिके वाचवू शकतो, पण हम्म. डेल्टा तुझ्या अगेन्स्ट राहणार कायम, लक्षात ठेव. सेलिंगमध्ये ठीक आहे, डेल्टा तुझ्या अगेन्स्ट राहणार. मोठी कॅन्डल आली तुझ्या पीएनएल मध्ये स्पाइक येणार आहे, असं स्पाइक, हा. पटकन रेड दिसणार तुला, पण ते लगेच कूल ऑफ होऊन जातं. पण ते तुला एक्सपिरियन्सने कळेल. हळूहळू जेव्हा तू सेलिंग करशील ना डे बाय डे, तुला हळूहळू कळायला लागेल सेलिंगचे फायदे. हा बरोबर. अनालिसिस इझी ठेवायचा. नॉर्मल काही ते पॅटर्न फॉर्म झालाय तुझ्या चार्टवरती ना, मला फक्त 1 किंवा 2 लाईन्स दिसल्या पाहिजेत मॅक्स. हम्म. तू खूप लाईन्स बिन्स ओढतो, एवढ्याची गरज नाहीये. हम्म. कळलं का? तुला सिम्पल ठेवायचं आहे अनालिसिस, तुझा एकदम सिम्पल. जास्त त्यात कॉम्प्लिकेशन्स करू नको. फक्त तुला जिथे तू कॉल बाय करायचास तिथे तुला एक असा ओटीएम सेल करायचा आहे, पुट, की तिथे जास्त पण तो लांब नसला पाहिजे, जास्त पण जवळ नसला पाहिजे. एक मध्य गाठून तो सेल करून टाकायचा. अराउंड एक 30-35 डेल्टावाला किंवा 25-30 डेल्टावाला ना सेल करून टाकायचा पुट. ठीक आहे. हा. आणि मग त्यानंतर तुझ्या डायरेक्शनने गेलं प्रॉफिट पण होईल, प्लस तुला डीके पण मिळेल. आणि तुला सेलिंगमध्ये ना स्टॉप लॉस ट्रेल करणं सोपं जातं, कारण जेवढं लांब जाईल तेवढं ते स्लो होत जाते प्राइस, स्लो होत जाते प्राइस, असे. बरोबर. कळलं का? हो हो. तर सेलिंगमध्ये स्विच करतोय, चांगली गोष्ट आहे. बाईंग पण असं नाही करायचं की सेलिंगमध्ये स्टॉप लॉस हिट झाला म्हणून तू परत बाईंग करायला सुरुवात केली, असं नाही करायचं. तुला एक ठरवायचं, सेलिंग तर सेलिंग, बाईंग तर बाईंग. एक डिसिजन घे, बाईंग तर बाईंग, सेलिंग तर सेलिंग. मधूनच तू सेलिंग चालू केली, मधूनच तू बाईंग मध्ये गेला, परत सेलिंग मध्ये आला, असं नाही. एक तर एक. म्हणजे आता सपोज आज मार्केट सपोज ट्रेंडिंग आहे, एकतर वरच हम्म. चाललंय नाही तर खालीच चाललंय, हम्म. त्या ह्याच्यात बाईंग परवडते ना? म्हणजे हे बघ, ट्रेंडिंग आहे हे तुला झाल्यानंतर कळतं मार्केट, की ट्रेंडिंग हा हा. मार्केट होतं. तुला सुरुवातीला कळणार आहे का आज मार्केट ट्रेंडिंग असणार आहे? नाही. हा, सुरुवातीला तुला माहित असणार आहे का मार्केट ट्रेंडिंग असणार आहे? तू ट्रेंडिंग आहे म्हणून नाही. सपोज बाईंग केली आणि मार्केट साईडवेज गेलं तर तू काय करणार? होय. आणि साईडवेज जाईल म्हणून तू सेलिंग केली आणि मार्केट ट्रेंडिंग झालं तर ट्रेंडिंग तू काय झालं. करणार? तर तुला हा डिसिजन एक घ्यावाच लागणार की मला सेलिंग करायची का बाईंग करायची. आणि मला नाही वाटत तुला बाईंग मध्ये कसं माहितीये का रुपेश, बाईंग जर तू करत असशील तर तुला 1:3, 1:4, 1:2 घ्यायची सवय पाहिजे, तर बाईंग ठीक आहे. हा तुला ना. जमतं का हे? आधी कळतच नाही नाही. जमत. तुला जमत नाही. तुला ट्रेड्स तुझे मॅक्स तू होल्ड करू शकत नाही, कारण मला माहिती आहे तू 15 मिनिट हो. मॅक्स ट्रेड मध्ये थांबशील. बरोबर. मी बाईंग मध्ये 400-500 पॉईंट्स पण घेतलेत, ठीक आहे, होय बाईंग होय. मध्ये. म्हणजे हे बँक निफ्टीचे झाले किती? 800
1000 पॉईंट झाले, बरोबर? तर एवढा वेळ ट्रेडमध्ये थांबणं वेगळी गोष्ट आहे. ते तुला जमणार आहे का आधी तू सांग मला? नाहीच. आता तरी नाही. नंतर हां, भले मग जमल पण सेलिंग आता करून नाही. तू थांबू शकतो तेवढा वेळ ट्रेडमध्ये. होय, होय. भले तू तिथे प्रॉफिट आणि असं नाही की नसतो प्रॉफिट. प्रॉफिट चांगला असतो सेलिंगमध्ये. जास्त दिवस तुझा प्रॉफिट होतो मेन म्हणजे. हम्म. असं आहे. सो तुझा डिसिजन आहे. सेलिंग का बाईंग हा प्रत्येकाचा पर्सनल डिसिजन राहणार. सेलिंग करायचे का बाईंग करायचे? स्ट्रॅटेजीज परत जे आपलं हे आहे, स्ट्रॅटेजीज म्हणा, सेटअप्स म्हणा, ते सगळीकडे सेम असणार आहेत. पण हम्म. बाईंग करायची का सेलिंग करायची हा पर्सनल डिसिजन राहणार सगळ्यांचा. बाईंग मध्ये पण पैसा आहे, सेलिंग मध्ये पण पैसा आहे. थोड्याशा गोष्टी हे बघ, इथे डेल्टा तुझ्या बाजूने असतो, ठीक आहे. इकडे थीटा तुझ्या बाजूने असतो. इथे थीटा तुझ्या बाजूने नसतो आणि इथे तुझ्या बाजूने डेल्टा नसतो. सेमच पडतं. काही एवढा मेजर फरक पडत नाही. पण तुला काय करायचंय हा तुझा पर्सनल डिसिजन राहणार. कळलं? हो, हो. हॅलो. हॅलो. नाही. हॅलो. हॅलो सर. हा बोला ना. हॅलो. हा बोला सर ना. आपण सेलिंग केली, सपोज बाईंग केली. म्हणजे सपोज सर आता 38,000ला बँक निफ्टी चालू आहे, बरोबर? आपले हे व्ह्यू असा आहे की मार्केट अपसाईड जाईल. हा. तर सपोज सर मी कॉल बाय करतोय, मला म्हणजे बाईंग करायचंय आणि तुम्हाला बर. सेलिंग करायचंय. तर सर आपण समजा मी बाईंग केलं आणि तुम्ही सेलिंग केलं, तर मग सर आपल्या पॉईंट मध्ये काय फरक असणार? की म्हणजे आता आपण कसं पॉइंट्स म्हणतो की मध्ये बाईंग हे बघ, केल्यावर प्रॉफिट जास्त होतो, सेलिंग केल्यावर प्रॉफिट कमी होतो, म्हणजे कमी असं असतं. नसतं. हे बघ, डे वाईज ठरतं. कुठल्या जर थर्सडेला मी सेलिंग करत असेल थर्सडेला, तर माझं प्रॉफिट कमी असणार. आता सपोज आज फ्रायडे आहे, ठीक आहे. हो. तर ऍट द मनी जर आता त्यात पण सेलरचं कसं राहतं, त्याच्या रिस्कवरती राहतं. त्याला जर रिस्क नसेल घ्यायची तर तो ऍट द मनी नाही सेल करणार, तो ओटीएम करणार, बरोबर? सेल. सपोज आपण पकडून चालूया दोघांनी ऍट द मनी सेल केलाय, एकच प्राइस सेल केले. तू 100 पॉईंट्स 38,000. कॅप्चर केले, मी 100 पॉईंट्स कॅप्चर केले, ठीक आहे. तर तुझा प्रॉफिट असणार अराउंड 50 पॉईंट्सचा इथे आणि माझा प्रॉफिट असणार अराउंड 45 पॉईंट्सचा इथे. कळलं का? एवढं सिंपल आहे. माझं 45 का 40 पॉईंट्स माझ्या डेल्टाचे आणि 5 पॉईंट्स मला डीके मिळून जाणार. असं आहे. पण जर मी ओटीएम सेल केला असेल, ओटीएम म्हणतोय मी लांबचा, आउट ऑफ द मनी, आउट ऑफ द इथला कुठला तरी लांबचा, ठीक आहे. तर माझा प्रॉफिट असणार अराउंड एक 25 ते 30 रुपये त्या मूव्ह मध्ये आणि थीटाचे मला एक 5 ते 10 पॉईंट्स मिळतील. म्हणजे अराउंड एक 35 ते 40 रुपयाच्या आसपास माझा हे असणार, प्रॉफिट असेल. कशामध्ये? सेलिंग मध्ये. सेलिंग मध्ये. पण जर इथे तुझा व्ह्यू वरचा आहे, जर तुझा व्ह्यू वरच्या ऐवजी खालती गेला, आडवा, ठीक आहे. म्हणजे जिथे तू एंट्री घेतलेली तिथेच मार्केट एक्सपायर झालं, मग तिथेच एक्झिट केली, तर तिथे तुझा प्रॉफिट असणार, प्रॉफिट नसणार तिथे. मार्केट तर हल्लं नाही, टेक्निकली विचार कर, मार्केट तिथंच आहे जिथं तू घुसलेला, पण तू लॉस मध्ये असणार. हा, मार्केट हिथे थांबे. तर -25 तुझं प्रॉफिट चालू असणार, सॉरी लॉस चालू असणार. पण माझा एक 15 ते 20 पॉईंट्स मी प्लस असणार. कळलं का? कारण की टाइम डिके होतो. टाइम गेला ना तिथे, म्हणून मला प्रॉफिट झाला. हे जर उलट आलं तर लॉस दोघांचा सेम असणार थोडक्यात. जर मी ऍट द मनीला असेल तर, ओटीएम ला असेल तर प्रॉफिट माझा आडव्यात पण होणार, खालत्याला तर माझा लॉस छोटा असणार. डिपेंड करतं तू काय करतोय. म्हणजे हे बघ, बाईंग मध्ये ना ऍट द मनी बेस्ट झालं. बाईंग जेव्हा करतोय तू, ऍट द मनी घेणं बेस्ट झालं, बेस्ट, एकदम बेस्ट. ऍट द मनी एकदम बेस्ट. पण जर तू सेलिंग करत असशील तर तुझ्याकडे 2 ऑप्शन राहतात, तुझ्याकडे 3 ऑप्शन राहतात ऍक्च्युली. इन द मनी, ऍट द मनी, सगळीकडे तू कुठलाही तू विकू शकतो. पण ओटीएम सेफ झाला, ऍट द मनी थोडं ऍव्हरेज झालं, बायर सारखं सेम, आणि इन द मनी रिस्की झालं थोडंसं सेलरसाठी. सेलिंग जर करायचं असेल तर सर ओटीएम सगळ्यात बेस्ट. सुरुवातीला कसं माहितीये का, हे बघ, आता सेलिंग करायचं असेल ना, सपोज 38,000ला आहे मार्केट, तुझा व्ह्यू वरचा आहे, तर सुरुवातीच्या पिरियड मध्ये ना तू 37,500चा वगैरे विक, ठीक आहे. एक आठवडा 500 पॉईंट्स लांब थांब. नंतर जेव्हा एक आठवडा संपेल तेव्हा 37,600 वर आहे. कळलं का? 100 पॉईंट जवळ आहे.
अजून एक आठवडा जाऊ दे, मग अजून 100 पॉईंट जवळ आहे. अजून एक आठवडा जाऊ दे, अजून 100 पॉईंट जवळ आहे. तुला कॉन्फिडन्स येईल तसा हळूहळू जवळ आहे. टाइम जाऊ दे मार्केटमध्ये, टाइम जाऊ दे. आणि नंतर मग एक 200-300 पॉईंट्स लांबचा विकायचा निवांत, लांब थांबून. हो हो कळलं का? हो सर. हा, म्हणजे जेवढा जवळ जाशील जेवढा लांब राहशील ना, तेवढं तुझ्यासाठी सेफ आहे सेलिंग मध्ये. पण बाईंग मध्ये उलट आहे. बाईंग मध्ये जेवढा लांब तेवढं रिस्की. बाईंग मध्ये तुला आहे तिथेच थांबायचं. हो हो समजलं का? अजून काय डाऊट अनिकेत? नाही सर, बरोबर तेच डाऊट होता माझा. हा, काही पण डाऊट असेल ना विचारा बिंदास. राम काय डाऊट? राहुल सर, प्रतीक सर काय डाऊट? ऋतुराज काय डाऊट? नाही सर, मी काल लेक्चरला नव्हतो त्यामुळे जास्त काही आता माहिती नाही. कालचं नसेल, दुसरा काय डाऊट असेल तरी. आज फक्त आपण डाऊट्स घेतो. नाही कालचं नाही बाकीचे चालतंय. आहेत problem. हो हो. रुपेश हा सर. काय डाऊट? तसं तो माझा नाहीये, हा पण एकाने फ्युचरचा लॉट घेऊन ठेवले 3 कंपनीजचे हा आणि त्याचा आता चालू आहे लॉस. हा. करंट त्याने विचारायला लावलेलं की या फ्युचरचे कंपनीचं काय. लॉट्स. ठीक आहे, फ्युचरचे लॉट्स. त्याची कॅपिटल काय आहे दादा? आता 15,000 लॉस मध्ये चालू आहे तो 3 लॉटच्या मागे. 20,000 सॉरी. पण मग त्याने कॅपिटल काय चालू आहे? कॅपिटल काय आहे त्याची? हे मी विचारली नाही, पण तो तरी म्हटला माझे सगळे तिकडे लावले. सगळे तिकडे 4 ते 5 लाख लावले. असेल सर. हा. चुकला तो लय. हे बघ, आता हे बघ, फ्युचरचा लॉट घेतलाय. कुठले स्टॉक्स आहेत सांग, चल बघूयात आपण. लार्सन अँड टर्बो इन्फोटेक, हम्म. गुजरात गॅस आणि HCL टेक. ठीक आहे, चल माझी स्क्रीन मी लॅपटॉपची शेअर करतोय. ठीक आहे, हा. एक सेकंड. माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो सर. हो सर. हा, कुठला स्टॉक सगळ्यात पहिला म्हणलास? L&T. L&T. आता त्याने स्विंग ट्रेड Infotech घेतलाय वाला. का असंच घेतलाय? हा, मंथली एक्सपायरी वाला आहे 25 ऑगस्ट. अच्छा. अरे वा. हे बघ रुपेश, हा तूच तर नाही हा ना? सर. मला असं का वाटतंय हा तूच आहेस. मी नाही हो, माझ्याकडे पैसे आहेत का तेवढे फ्युचरचा लॉट घ्यायला. बरं ठीक आहे. बघ, मार्केटने काय केलेलं, जेव्हा पडत होतं ना तेव्हा मार्केट म्हणजे LTI, ठीक आहे, LTI आला, एक इथे रेजिस्टन्स घेतला आणि मग फॉल चालू केला. एक डब्ल्यू पॅटर्न बनवला. काइंड ऑफ डब्ल्यू दिसतोय सगळ्यांना? हो सर. डब्ल्यू हो. पॅटर्न. डब्ल्यू ब्रेक झाला. सपोर्टचा काय झाला? इथे सपोर्ट होता. हा सपोर्ट आहे, नेकलाईन डब्ल्यूची. सपोर्ट ब्रेक झाला, रेजिस्टन्स घेतला, बरोबर? हा. हो सर. जुना रेजिस्टन्स पण ब्रेक झालाय, त्याचा आता सपोर्ट घेतलाय. इथून वरती जाऊ शकतं. ठीक आहे, नीट ऐक. इथून वरती जाऊ हा शकतं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, निफ्टी 50 मध्ये ना, ही सगळ्यांनी गोष्ट बघा, एक ब्रेकआउट झालाय. ठीक आहे, एक ट्रेंड लाईन ब्रेकआउट झालाय, दिसलं सगळ्यांना? हो सर. करायला आता हे निफ्टी 50 ने ब्रेकआउट रिटेस्ट करायला आले, पण हा फेक ब्रेकआउट पण असू शकतो. ठीक आहे, टेक्निकली हे बघ, निफ्टी मध्ये लॉंग जायचं असेल तर आपण कधी म्हणणार की निफ्टी बुलिश आहे? जेव्हा हा झोन ब्रेक होईल तेव्हा, बरोबर? जेव्हा हा झोन ब्रेक होईल, वरती जायला लागेल, तेव्हा आपण म्हणू शकतो की निफ्टीने प्रॉपर ती जी ट्रेंड लाईन आहे ती ब्रेक करून त्याच्यावरती निफ्टी सस्टेन झाली. पण हे ब्रेक होणं इम्पॉर्टंट आहे. उद्या जर मार्केट पडलं तर मग एक छोटासा एक पुलबॅक येऊ शकतो या पॉईंट पर्यंत, एक 17,200 पर्यंत वगैरे ना, आरामात निफ्टी खाली येणार. ठीक आहे, कारण की एवढ्या मोठ्या मूव्ह नंतर ना, एक पुलबॅक तो बनताय. आणि जर एवढ्या मोठ्या मूव्ह नंतर येणार कुठपर्यंत? 17,300 किंवा 17,000 या आसपास ना रिटेस्ट घेणार मार्केट. सगळ्यांनी लिहून घ्या, या आसपास ना मार्केट 17,000. येणार जर पुलबॅक घेतला तर. ठीक आहे, त्यामुळे हे बघ, LTI मध्ये आपल्याला तो दिसतोय सपोर्ट बनलाय रेजिस्टन्सचा, पण ओव्हरऑल मार्केटचे सेंटिमेंट तसे नाहीयेत. समजलं? हा. हा,
तर ओव्हरऑल मार्केटची सेंटिमेंट हे बघ, इथे ट्रॅप पण असू शकतो हा एक प्रकारचा. ट्रेंड लाईन ब्रेक झाले इतक्या इझिली ट्रेंड लाईन ब्रेक झाले, सुंदर प्राइस ऍक्शन बनली. पण यानंतर वरती गेलं, ही लेवल 17-18,000ची लेवल जर सस्टेन झाली तर मग अपमूव्ह म्हणू शकतो. मग LTI मध्ये त्याने ठेवला तरी चालेल, पण त्याने फ्युचर घेऊन चूक केली. मुळात नॉर्मल 4च स्विंग दिवस घ्यायला राहिले पाहिजे. सर त्याच्याकडे. हा 4च दिवस राहिलेत आणि त्या 4 दिवसात झालं तर ठीक, नाही तर मग घ्यावा लागणार त्याला चुपचाप लॉस. ठीक आहे. पण ओव्हरऑल जर पुलबॅक आला तर निफ्टी या 2 पॉईंट्स पर्यंत निफ्टी येईल. सगळ्यांनी ह्या लेवल्स मार्क करून घ्या होतं तुमच्याकडे स्विंगसाठी वगैरे, किंवा तुम्हाला लेवल्स पण असाव्यात तुमच्याकडे 1 आवरच्या. तर आता यात मी LTI बघितलं का रुपेश? LTI जेव्हा मी ओपन केला, आता तू सांगितलं LTI, मी ओपन केला तर हो मला अनालिसिस करायला किती वेळ लागला? हार्डली 1 मिनिट, 5 मिनिट. बरोबर? 5 कुठे रे दादा, 5 नाही, 1 मिनिट. हार्डली 1 मिनिट लागला. तर तसं झालं पाहिजे तुम्हाला. एवढे तुम्ही चार्ट बघून ना तुम्हाला लगेच स्पॉट झाल्या पाहिजेत गोष्टी. सर एक डाऊट होता. हम्म. आता सर चार्टला बँक निफ्टी मध्ये 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये एम पॅटर्न होते का सर? कसं म्हणला? बँक निफ्टीच्या हा. ह्याच्यामध्ये चार्ट मध्ये 5 हम्म. मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये एम पॅटर्न होते का? आत्ता कसं होईल दादा? आत्ता तर मार्केट नाही बंद आहे ना म्हणजे रे. बंद आहे, पण ते आता एक्झॅक्ट त्याची हे तेच आहे का बघा ना. फ्युचरचा चार्ट का कुठला चार्ट म्हणतोय तू? नाही फ्युचर नाही, आपलं रेग्युलर साधं का? ह्याचा. एकच सेकंड हो. थांब. हा एम पण आहे, डब्ल्यू पण आहे बघ. म्हणजे हे बघ, आता कसं आहे, आत्ता मार्केट क्लोज आहे अनिकेत. आपण ना इंट्राडेला ना कधीच आदल्या दिवशी अनालिसिस करायचं नाही. स्विंगची गोष्ट वेगळी आहे. जेव्हा मार्केट उद्या ओपन होईल आणि त्यानंतर उद्याचे प्राइस ऍक्शन बनवू दे, कालचं सोडून द्यायचं मागे. कालच्या फक्त 2 गोष्टी आपल्याकडे पाहिजेत, प्रिव्हियस डे हाय आणि प्रिव्हियस डे लो. ठीक आहे, प्रिव्हियस डे हाय आणि प्रिव्हियस डे लो या 2 गोष्टी फक्त आपल्याकडे पाहिजेत कालच्या. आणि असे जे मेजर सपोर्ट वगैरे असतात ना, हा झोन ते पाहिजेत. उद्या काय होईल ना मंडेला, ते उद्याच बघायचं. आत्ता तुला एम दिसतोय म्हणून तू पूर्ण जर बायस्ड राहिला ना की उद्या मार्केट पडेलच, पडलं तर चांगलंच आहे, वेल अँड गुड. पण जर नाही पडलं तर तुझा अनालिसिस पूर्ण वाया आजचा. बरोबर. त्यापेक्षा उद्या मार्केट उघडू दे, 1 मिनिट पण लागत नाही अनालिसिस करायला. 1 मिनिट खूप झाला. रुपेश, बाकीचे 2 स्टॉक सांग LTI नंतर. LTI नंतर कुठला स्टॉक होता? HCL टेक. SCL टेक. अच्छा, त्याने सगळे थोडक्यात IT सेक्टर घेतलेत. तिसरा कुठला आहे? त्याने न्यूज बीज फॉलो केलता म्हटला. कसलं आणि न्यूज बीज काय नसतं रे. हे बघ, HCL टेकने काय माहित. रिव्हर्सल दिलाय. HCL टेकने रिव्हर्सल दिलाय. IT पण रिव्हर्सल मध्ये आहे. तर हे जे युएसचं जे रिसेशन वगैरे आहे ना, हा. तर ते सगळं त्याचा मूळ आता येऊन गेलाय. ज्या गोष्टी आपण प्रेडिक्ट करत होतो की इंटरेस्ट रेट वाढतील वगैरे, ते सगळं आता होऊन गेलंय. तर आता ही हो. रिकव्हरी चालू आहे मार्केटची. पण जेवढ्या स्पीडने बाकीच्या स्टॉक्सनी रिकव्हर केलंय तेवढ्या स्पीडने आयटीच्या स्टॉक्सनी नाही रिकव्हर केलंय. आणि जर आता निफ्टीने वगैरे जर डाऊन मूव्ह दिला, आता पुलबॅक तर येणार आहे, गॅरंटीड पुलबॅक येणार आहे. ठीक आहे, आज ना उद्या पुलबॅक येणार आणि त्याच्याकडे फक्त 4च दिवस आहेत थोडक्यात. होय. तो बरोबर म्हणतोय अनिकेत? की उद्या जर थोडं वर आलं, प्रॉफिट म्हणजे लॉस कमी झाला तर बुक करेल मग. तिन्ही स्टॉक्सचं त्याच्याकडे फ्युचर आहे. होय. चालतंय. कॅपिटल लय मोठं घेतलेलं सर त्याने. त्याच्याकडे असतील 10-15 लाख असतील आरामात, त्यामुळे एवढी रिस्क घेतली. तसं काही विषय नाही. रुपेशचा मित्र आहे म्हणजे लाखातलेच असणार सगळे. अरे सैनिक स्कूलचा देतो, छान. ऑफिसर आहे. मग छान. हे ऑफिसर्स त्यांचं सोडून द्या म्हणायचं. फ्युचर वगैरे घेतात ना, त्यांना नाही फरक पडत एवढा. तर नाही, मुद्दा त्याला काय आहे? सांगितलंय मी सेलिंगचं, पण तो हम्म. म्हटलं आता करू. हे सगळे तिकडेच लागलेत ना पैसे, तो म्हटलं हे बाहेर काढले की लगेच सेलिंग चालू करू. हे बघ काय राहतं रुपेश, हे जे लोक राहतात ना, आता मी अनालिसिस केला, मी हलवणार आहे का मार्केट? नाही. हा मग, आणि मी तरी बघ, मी जेव्हा पण मी बोलतो ना, मी डायरेक्ट असं म्हणत नाही की इथनं वरतीच जाणार अनिकेत, किंवा कोणी पण, सगळ्यांनी ऐका. मी डायरेक्ट म्हणलो का इथनं वरती जाईल? मी दरवेळी काय म्हणतो, शकतो. कारण की कोणालाच माहित नाहीये ना, कोणालाच माहिती नाहीये. हो, एवढा बरोबर. कॉन्फिडन्स माझ्यात पण नाही, कुणामध्येच नसणार की इथनं वरतीच जाईल, इथून खालतीच येईल. मी अनालिसिस केल्यानंतर काय मी हलवणार आहे मार्केट? जे होईल उद्या ऑन द स्पॉट त्याला माझा डिसिजन घे काय तो तुझा, आणि नाही तर मग एक्सपायरी पर्यंत ठेव, जे होईल ते सोस, काही प्रॉब्लेम नाही.
हा असे मुळात हे फ्युचर वगैरे घ्यायचंच नाही. तुमच्यापैकी सगळ्यांना सांगतो, फ्युचर वगैरे जर तुम्हाला घ्यायचं असेल, अनिकेत स्विंगला, हो सर. तुझी कॅपिटल हे बघ, फ्युचरचा जेव्हा तू लॉट घेतो तेव्हा डेल्टा किती असतो फ्युचरचा? 1. थांब मी आयपॅड हे करतो, एकच सेकंड. दिसतंय सगळ्यांना? हो सर. आयपॅड दिसतंय? नाही हेच दिसतंय का? चालतं. हो. एकच सेकंड. दिसतंय का आता? आता नाही दिसतंय सर, का? तो आता चार्ट दिसेल. हा आता हा दिसतोय. हे बघ, फ्युचर जेव्हा तू घेतो ना त्याचा डेल्टा असतो 1. हो. आणि फ्युचरच्या लॉटमध्ये आता सपोज तुला हे करायचंय, काय म्हणतात, जेव्हा तू फ्युचरमध्ये ना स्विंगमध्ये ट्रेड घेतोय, मग तुला नाही म्हणलं तरी 3 to 4% एसएल लावा लागणार, बरोबर? हो सर. तर त्यात तुझी ना 20%ची रिस्क, म्हणजे अराउंड 1% ना तुझे 25,000ची रिस्क पाहिजे. 25,000 ते 30,000 रुपयाची रिस्क पाहिजे तुझ्या एका फ्युचरच्या लॉटला. आणि तो पण फ्युचरचा लॉट तुझा हेज पाहिजे, प्रॉपर हेज. हेज कसं नाही, त्याला करतात? हेज काय होतं तेच नाही माहिती. हेज म्हणजे काय? जसं आपण ऑप्शन सेलिंगला लांबचा ओटीएम बाय करतो का नाही, हो तसं हो फ्युचरला पण हो. लांबचा ओटीएम बाय करायचा असतो. कारण की त्याने नाही फ्युचर केलं. नाही केला तर जर उद्या गॅप डाऊन झाला, उद्या जर गॅप डाऊन झाला हा, तर तर मोठा त्याचं आता लॉस होणार. करंट मोठा लॉस. आत्ता 15 दिसतोय ना, उद्या जर 15-20 गॅप डाऊन दिसतोय. झाला ना, 15-20 दिसतोय ना, उद्या त्याचा इथं 50 ते 60 दिसेल जर गॅप डाऊन झाला तर. कारण की त्याला हेजिंग पण माहित नाहीये आणि होय. स्टॉप लॉस स्विंगच्या फ्युचरमध्ये काम करत नाहीत. तुम्ही स्टॉप लॉस, इथे तुमची एंट्री आहे, अशी तुमची एंट्री आहे ह्या ब्रेकआउटला, ठीक आहे, इथे तुमची एंट्री आहे, तुमचा स्टॉप लॉस इथं आहे. पण उद्या मार्केट इथं ओपन झालं तर हे एसएलचं काय? विषय संपला. विषय संपला. तुम्हाला हा लॉस बेअर करावा लागणार. त्यासाठी हेजेस असतात, फ्युचर्स आणि स्विंग. फ्युचर्स पासून ज्यांची कॅपिटल बिलो 25 लाख आहे त्यांनी लांबच राहा. ज्यांची कॅपिटल अबाव 25 लाख आहे ते फ्युचरचा लॉट बिंदास घेऊ शकतात. अबाव 25 लाख, ठीक आहे. प्रॉफिट मोठा असणार पण लॉस पण तसंच असणार. तेवढंच मोठी मोठं. रिस्क तर मोठा रिवॉर्ड. सगळ्यांनी लक्षात घ्या, जिथं तुम्ही मोठी रिस्कचा विचार करता ना, मोठ्या प्रॉफिटचा, मोठे प्रॉफिट होतील, एवढं मार्जिन मिळतं, तिथे तुमचं कुठे ना कुठे तेवढीच रिस्क तुम्ही घेतलेली असते मार्केटमध्ये. कळलं का रुपेश? हो हो, कळ. आणि हे असे तुझे जे ऑफिसर्स वगैरे आहेत ना, तुझे बॅचमेट्स, त्यांना म्हणा तुम्ही तुमच्या इकडे लक्ष द्या तुमच्या कामात वगैरे, ठीक आहे. आणि नॉर्मल स्विंगला एंट्री घ्या, मस्तपैकी स्विंगला एंट्री घ्या म्हणायचं. स्विंग हो. पोझिशन घ्यायची, होल्ड करायची, टेन्शन नाही घ्यायचं. म्हणजे फ्युचर घेतलं की कुठे ना कुठे टेन्शन राहतात. ॲनालिसिस नसतो केलेला, काही नसतं केलेलं, न्यूज बघून नाही होत रे ट्रेडिंग. न्यूज बघून स्विंग ट्रेडिंग होऊ शकते, पण न्यूज बघून फ्युचर अँड ऑप्शन्स नाही होऊ शकत. होय. नाही, त्यांनी मध्ये मला नंतर आत्ता सांगितलं, काल परवा मी त्याला कॉल केला अच्छा तेव्हा. अच्छा अच्छा, असू दे असू दे. पण सर फ्युचर मधला सगळ्यात मायनस पॉईंट आहे सर, गॅप डाऊन जर ओपन झाला ना, मग आपला खूप मोठा लॉस होतो. खूप मोठा लॉस आहे, खूप मोठा. बघा ना ऑप्शन सर, सेल ते आता 15-20 हजाराचा लॉस जर 50,000 ते 60,000 गेला, गॅप 50-60 डाऊन ओपन पण मी झाले. टेंटेटिव्ह सांगतोय, त्याचे गॅप डाऊन होतो ना, मोठे होतात गॅप डाऊन. आणि गॅप कधी डाऊनचं खूप कोण सांगू शकत नाही. जरी 0.50%चा गॅप डाऊन झाला ना, तरी एवढा लॉस असणार आहे. 50 to 60K मायनस. आणि जो 1-1.5%चा गॅप डाऊन पण होतो, आतापर्यंतचा हायएस्ट जो गॅप डाऊन आहे ना, तो 6.5%चा आहे. 6.5% कोविडच्या वेळी. अर 6.5% कोविडच्या वेळीचा गॅप डाऊन आहे. पुटिनच्या वेळीचा पण गॅप डाऊन मोठा आहे. परत अजून एक गॅप डाऊन झालेला जॅनमध्ये, 28 हो. जॅन, पुटिनचाच होता तो. पुट्टींच्या वेळी मी बघत होतो त्यावेळी मार्केट. तेव्हा मी ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी टाकलेली आणि गॅप डाऊन झालेला, तेव्हा मला बऱ्यापैकी चांगलाच लॉस झालेला त्या गॅप डाऊन मध्ये. वाटतं ना की नाही का, काय काय आवाज कट होतोय अनिकेत, आवाज कट होतो, आवाज कट होतोय. एक मिनिट. हॅलो 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 हॅलो
हा येतोय आवाज. हा हम्म. मला पण म्हणजे सर आधी असं वाटत की फ्युचर वगैरे लय चांगलं असेल, पण सर याचं म्हणजे 3 दिवस प्रॉफिट व्हायला लागतात, 1 दिवस लॉस व्हायला खूप झाला हा हा फ्युचर हा मध्ये. एक्झॅक्टली. फ्युचर्स मध्ये कसं राहतं, तुमचा एकदाच होतो पण मोठा होतो आणि ते तुम्ही मॅनेज पण नाही करू शकत, असं होतं. फ्युचर्सचा तो एक ड्रॉबॅक आहे. पण जर हेज केलेलं असेल ना तर नाही प्रॉब्लेम नाही येत. मॅक्स लॉस तुमचा डिफाईन होऊन जातो फ्युचर्समध्ये. तर ते ऑप्स्ट्रा वगैरे असतात साईट्स, तिथे तुम्ही फ्युचरच्या स्ट्रॅटेजीज डिप्लॉय करू शकता. मी जस्ट एक तुम्हाला ना एक्झाम्पल दाखवतो. दिसते माझी स्क्रीन? दिसते. पेंट दिसायला म्हणजे जे लिहितात ते. एक सेकंद. हे आजचं जे हे आहे ना आपलं, ते फक्त हे काय म्हणतात, एक इन्फॉर्मेटिव्ह एक डाऊट सेशन आहे. यामध्ये हो. तुम्हाला फक्त काय नवीन शिकायला मिळतंय ते बघा. आपल्या सिलेबसच्या या गोष्टी बाहेरच्या आहेत. उद्या क्लास होणार आहे का सर संध्याकाळी? उद्या आणि परवा क्लास नसणार आहे, म्हणून मी आज हे घेतलंय. एक सेकंड. उद्या नसेल, परवा असू शकतो मे बी. मी थोडासा बाहेर जायचं चाललंय, त्यामुळे सांगता येत नाही. जर असेल तर मी हे सांगेन ना तुम्हाला. सर एक सेकंड. ठीक आहे, स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो सर. हा, तर स्ट्रॅटेजी बिल्डर असतात. हे नेक्स्ट लेवल ट्रेडिंग झाली, ठीक आहे. ही नेक्स्ट लेवल ऍक्च्युअल ट्रेडिंग ही झाली, ठीक आहे. तर आता सपोज मला मला सपोज फ्युचर्सचा निफ्टीचं, ठीक आहे, निफ्टीचं मला फ्युचर बाय करायचंय सप्टेंबरचं. तर मी सपोज 1 लॉट फ्युचरचा बाय केला 1 लॉट मी फ्युचरचा बाय. तर आता त्यामध्ये बघा इथे काय लिहिलंय, रिस्क किती आहे माझी, मॅक्स लॉस माझा किती आहे, अनडिफाईन्ड दिसतंय, म्हणजे रिस्क अनलिमिटेड आहे. तर त्यासाठी काय करावं लागतं, आता निफ्टी कितीला आहे, आता निफ्टी आहे स्पॉट 17,843. 17,843. तर जेव्हा मी, माझा व्ह्यू वरचा आहे बरोबर, माझा व्ह्यू वरचा आहे, तर मी काय करणार, एक पुट बाय करणार ओटीएम, ठीक आहे. एक ओटीएम पुट मी जर बाय केला असा एक 200 पॉईंट्स लांबचा वगैरे, तर माझी रिस्क डिफाईन झाली काय बघ इथे. मॅक्स लॉसाचा माझा होऊन किती होऊ शकतो, 26,000. किती पण मोठा गॅप डाऊन होते, माझा यापेक्षा जास्त मोठा लॉस होऊ शकत नाही. आणि प्लस जिथे फ्युचर बाय करायला आपला 1.5 लाख रुपये वगैरे लागलेले असतात ना, त्याच्याऐवजी आपल्याला परत ब्रोकर आपला काय देतो, मार्जिन देतो, लेवरेज देतो. जसं ऑप्शन सेलिंग मध्ये कसं होतं, हेज केला मग तुम्ही थोडक्यात एक प्रकारचा स्टॉप लॉस लावलाय. तर ह्या गोष्टी असतात. फ्युचर्स करायचं असेल तर विथ हेजिंग करावं लागतं, कळलं का? मग तुमचा लॉस डिफाईन होतो. आता सपोज एखाद्याची कॅपिटल आहे बाबा 15 लाख, तर तो आरामात 30,000ची रिस्क घेऊ शकतो ना. त्याने फ्युचरचा ट्रेड घेणं वेगळी गोष्ट, आणि तुम्ही फ्युचरचा ट्रेड घेणं, ज्यांच्याकडे कॅपिटल 2 लाख 3 लाख आहे, त्यांनी फ्युचरचा ट्रेड घेणं वेगळी गोष्ट झाली. असं मिनिमम सर आपल्याला 10 लाख तर पाहिजे 10 लाख तर तुम्हाला पाहिजेतच. 10 लाख मिनिमम पाहिजे. 3% रिस्क आपण अफोर्ड करू शकतो. असं. आणि काय करायचं आता, आत्ता ऑगस्ट आहे, 4 दिवस नाही, सप्टेंबरच्या एक्सपायरी मध्ये एंट्री घेऊन ठेवा ना, जसं आत्ता आपण केलं. हा, 1 महिना तुमच्याकडे राहील. आत्ता समोर आपल्या दिवस 4, आणि 4 दिवसाचं तुम्ही प्रेडिक्शन नाही ना घेऊ शकत. सर फ्युचर मध्ये टाइम डिके नाही होत? नाही, फ्युचर मध्ये टाइम डिके नाही होत. जर तुम्हाला तुम्हाला अजून एक सांगतो सगळ्यांना ज्याला ऑप्शन बाईंग ऑप्शन सेलिंग करायची नाहीये, मी याच्यावरती जातोय, आयपॅड वरती जातोय. कुणाला काही डाऊट नाहीये ना, म्हणजे लॅपटॉपवरचं मी तिकडे शिफ्ट होतोय, ठीक आहे. एक मिनिट, फोन आला, बोल. दिसते स्क्रीन? हो सर. अजून ऑप्शन चालू आहे. अरे यार, ऑप्शनचे आता दिसते? हो सर. तर ऑप्शन बाईंग एक झालं, लॉग इनच केलं बावळ. एक झालं सेलिंग, बरोबर. जर तुम्हाला ही थिटा बिटाची कटकटच नकोय, की मला नकोच ही थिटा नको आणि काहीच नको, तर तुमच्याकडे एक ऑप्शन राहतो फ्युचर्स मध्ये ट्रेडिंग, ठीक आहे. तिथे डेल्टा राहतो 1 म्हणजे
बँक निफ्टी जेवढी हलेल तेवढं तुमचं प्रॉफिट, बँक निफ्टी जेवढी पडेल तेवढा तुमचा लॉस. थोडक्यात जे काय ते रोकठोक. त्यामुळे ते थिटा नाही, गॅमा नाही, विगा नाही, डेल्टा नाही, काहीच नाही, एक्सपायरी नाही, काही नाही. सरळ यायचं, फ्युचर्स बाय करायचं, सेल करायचं, बाय करायचं, सिम्पल. पीई नाही, कॉल नाही, पुट नाही, काही नाही. लॉस पण तेवढा, प्रॉफिट पण तेवढाच. लॉस पण तेवढा, प्रॉफिट पण तेवढा. पुट नाही, कॉल नाही. तुमचा व्यू वरचा असेल तर फ्युचर बाय करायचं, तुमचा व्यू खालचा असेल तर फ्युचर सेल करायचं. सिम्पल सिम्पल. पण डेल्टा 1 राहतो. म्हणजे जो 2 लॉट घेतोय माणूस, कोण पण तुमच्यातला जो 2 लॉट घेत असेल कोण ऑप्शन बाईंग मध्ये, तर तुम्ही फ्युचर घेऊ शकता 1 लॉट. कारण डेल्टा 1 आहे ना, 0.50 डेल्टा झाला ऍट द मनी बाईंगचा, तर ह्याचा डेल्टा 1 आहे. म्हणजे 2 लॉट इज इक्वल टू 1 फ्युचर. कळलं का रे, का नाही कळलं? काय कळलं सर? थोडक्यात काय, जेवढी बँक निफ्टी हलणार तेवढं तुमचं प्रॉफिट होणार, जेवढी बँक निफ्टी पडणार तेवढं तुमचं लॉस होणार, इंटू 25 1 लॉट. हो हो, आता कळलं. सिम्पल सिम्पल. थोडक्यात 1 रुपये डेल्टा असतो तिथे. म्हणजे त्यामुळे काल कसा तुमचं 0.50 होता ऑप्शनला, हा, तसं इथे नसतो. तसं इथं डेल्टा बिल्टा काय नसतं. 10 रुपयाने बँक निफ्टी हल्ली तुम्ही घेतल्यापासून, तर 10 रुपये इंटू 25, 250 रुपये तुमचा प्रॉफिट. सिम्पल, एकदम सिम्पल. हो सर. असं राहतं फ्युचर्स. म्हणजे थोडक्यात तुम्ही हे बघा, ऍनालिसिस सगळ्यांचं सेम राहणार आहे. म्हणजे लढाईला तर एकाच ठिकाणी जायचंय, एकाच मैदानात, बँक निफ्टी किंवा निफ्टी. तर तुम्हाला तलवार घेऊन जायचंय का, काय घेऊन जायचंय का, काय घेऊन जायचं, हे तुमचं पर्सनल डिसिजन राहणार. तुमच्या समोर ऑप्शन सगळे आहेत, फ्युचर्स का सेलिंग का बाईंग. तिन्ही पैकी जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल ते घ्या आणि जायचंय शेवटी तिथे. ऍनालिसिस सगळ्यांचा सेम असणार आहे, बरोबर. फक्त कसं होतं मग, तुम्ही कन्फ्युज होऊन जाता की फ्युचर करू का, सेलिंग करू का, बाईंग करू. ऍनालिसिस सेम आहे, चांगलं कुठलंच नाहीये, तिन्ही चांगले आहेत. तिन्हीचे वेगवेगळे फायदे आहेत, तिन्हीचे वेगवेगळे नुकसान आहेत. पण सेमच पडतं, सगळं सेमच पडतं. ही जी सिस्टीम आहे ना, तुम्हाला मी सांगतो, ज्यांनी ऑप्शन्स बनवलंय ना, ऑप्शन्स म्हणजे FNO, फ्युचर 2 ऑप्शन. 2 मॅथमॅटिशियन्स होते. ठीक आहे, 2 मॅथमॅटिशियन्स होते, त्यांना नोबेल प्राइज मिळालं. नोबेल प्राइज काय असेल, नोबेल प्राइज त्यांना मिळालं दोघांना. ठीक आहे, की त्यांनी एवढी मस्त कन्सेप्ट तयार केली की त्यामध्ये काहीही करायला जावं तुम्ही, फ्युचर करायला जावा, ऑप्शन्स करायला जावा किंवा सेलिंग करायला जावा, काहीही केलं ना तुम्ही, तरी कुठे ना कुठे गाडी ना तुमची तिथेच येते. म्हणजे गाडी इथेच येते अशी फिरून, अशी कुठे ना गाडी तिथेच येते. तर काय झालं माहिती आहे का, त्यानंतर हे जे दोघं होते ना, ते स्वतः ऑप्शन्स मध्ये नंतर त्यांची कॅपिटल वाईप आउट झाली, त्यांचं पूर्ण अकाउंट वाईप आउट झालं. यांचंच, ज्यांनी बनवलंय ना त्यांचंच. कधीतरी ना युट्यूबवरती हे करून टाका की हु इन्व्हेंटेड ऑप्शन्स FNO, आणि त्याच्यावरती ना एक बायोग्राफी. म्हणजे इतकं डीप आहे ना हे, इतकं डीप. तुम्ही काही करायला गेला बाबा, सेलिंग मी म्हणतोय, सेलिंग केली, बाईंग केली, पैसे तिन्हीकडे बनणार आहेत, लॉसेस तिन्हीकडे होणार आहेत. तुम्हाला शेवटी काय करायचंय, रिस्क मॅनेजमेंट. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ही गोष्ट तुमच्या हातात आहे, किती रिस्क घ्यायची, ही गोष्ट सगळ्यांच्या पर्सनली हातात आहे. माझी रिस्क 1000 रुपये, तर रुपयेशी 100 आहे. किती रिस्क घ्यायची हे तुमच्या हातातली गोष्ट आहे. आणि रिस्क रिवॉर्ड किती घ्यायचा, 1:2, 1:3, ह्या 2 गोष्टी, रिस्क मॅनेजमेंट, रिस्क रिवॉर्ड आणि डिसिप्लिन, या 3 गोष्टी ठेवल्या ना तुम्ही सेट आहे ट्रेडिंगला. आणि चार्ट ट्रेड करता आला पाहिजे. इतके चार्ट बघा ना की तुमचे डोळे नाशे हे झाले पाहिजे, ट्रेंड. आता कुठलाही माझ्यासमोर चार्ट ठेवला ना, मी डायरेक्ट माझा अनालिसिस तयार असतो. मग तो चुकेल किंवा बरोबर येईल, पण अनालिसिस माझा तयार असतो. चुकणार का बरोबर येणार हे मला माहित नाही, पण माझा अनालिसिस, माझ्या जे मी शिकलोय, जो माझा एक्सपिरियन्स, त्याच्यावरून जो मी अनालिसिस करतो, तो माझा लगेच असतो. मग आता LTIचं जेव्हा आलं समोर, लगेच माझं तयार होतं अनालिसिस की हे असं असं आहे, हे आहे, इथे W बनला, W ब्रेक झाला, रेजिस्टन्सचा सपोर्ट बनला, त्यानंतर वरती जाईल. पण निफ्टी डाऊन आहे ना ओव्हरऑल. निफ्टीचं म्हणजे जरा सेंटिमेंट कन्फ्युजिंग, वरती का खालती, त्यामुळे सांगता येत नाही एक्झॅक्ट. जर निफ्टी बुलिश रॅलीमध्ये असती तर मी म्हणलं असतं LTI वरती जाईल बिंदास्त. सो तुम्हाला हे करावं लागतं, तुम्हाला ना को रिलेशन बघावं लागतं. आता बँक निफ्टीमध्ये ट्रेड घेताना तुम्हाला निफ्टी, HDFC बँक, ICICI बँक, स्टेट बँक, कोटक, ॲक्सिस, या बऱ्याचशा बँकांवरती नजर टाकावी लागते. 5 मिनिट खूप झाले त्यांच्यावरती नजर टाकायला, मग तुमचा बँक निफ्टीतला डिसिजन घ्या ना. डायरेक्ट आलो, बँक निफ्टी ओपन केली, काय माहित नाही बाकीकडे काय चाललंय, एंट्री घेतली, असं नाही वर्क होत.
वेळ द्यावा लागतो. समजलं का? हो सर. हो सर. हा अजून काही डाऊट्स विचारा मस्तपैकी. काय असं वेगळं काहीतरी असेल ना तर बिंदास विचारा. सगळ्यांना शिकायला मिळेल काहीतरी. राम, काय डाऊट? नाही सर. हॅलो, हम्म मी तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवलाय बघा, त्यांना आता पाठवलं हो मला. हो मी बघितलं म्हटलं तू बघितलं. बाय कधी केलेला. नाही असू दे सोडून देतो विषय. हे बघ कसं आहे माहितीये का, ना तू याला काय करू शकतो ना मी याला काय करू शकतो. सो होय. असं राहतं. काय डाऊट ऋतुराज? काय डाऊट जुन्या सेशन्स मधला? काय डाऊट विनोद सर? काय डाऊट जुन्या सेशन्स मधला? अमित सर नाही सर, क्लिअर. सगळं क्लिअर आहे? सर ते जरा थोडं सपोर्ट रेजिस्टन्स सांगा. सपोर्ट रेजिस्टन्स काय? ठीक आहे. सपोर्ट रेजिस्टन्सच्या लेक्चरला तू नव्हतास का? तस ना. होतो सर, पण ते तुम्ही होमवर्क दिला होता, पण मला ते म्हणजे मार्क कसं करायचं वगैरे समजलं नाही. मार्क कसं करायचं ते सांगू का सपोर्ट रेजिस्टन्स काय असतं ते नाही, सांगू? मार्क कसं करायचं ते सांगितलं सांग. सपोर्ट रेजिस्टन्स माहिती आहेत ना काय असतात ते कसं माहिती ठरवतो आपण काय? हो माहिती हे माहिती माहिती. काय करायचं आता परत मी याच्या स्क्रीनवरती नेतो तुम्हाला. दिसते स्क्रीन का नाही दिसत? दिसते ऑप्शन दिसते. हा सपोज बँक निफ्टी हा कुठला ते चार्ट आहे आपल्यासमोर HCL टेक. तर यामध्ये मला सांग, ऋतुराजने सांगा, बाकीच्यांनी शांत बसा, ठीक आहे? तर यामध्ये मला सांग ऋतुराज, आता इथला सगळ्यात खालचा सपोर्ट कुठला आहे? काय बोलला सर? आता यामध्ये तुला सपोर्ट कुठला दिसतोय? सगळ्यात खालचा सपोर्ट सांग. सगळ्यात पहिला एक चार्ट ओपन केला ना, दोन गोष्टी तुला लगेच मिळतात. एक तर सगळ्यात टॉपचा रेजिस्टन्स आणि सगळ्यात बॉटमचा सपोर्ट. तो मला सांग. खालचा ना सर? हा करू तो मार्क? आला. केला मार्क. आता मला रेजिस्टन्स सांग सगळ्यात वरचा. बरोबर. आता मला सांग, इथे एम दिसतोय का मोठा? डबल टॉप दिसतोय? हो. हे पीक पॉईंट म्हणजे थोडक्यात जिथून मार्केटने टर्न्स घेतलेत ना, जिथून मार्केटने टर्न्स घेतलेत ना, ते पॉईंट्स तुला मार्क करायचे. हे बघ इथून, बरोबर. इथे एकदा टर्न घेतला, इथे दिसतंय का? इथे परत इथे एकदा टर्न घेतला, इथे. हे आले तुझ्यासमोर सपोर्ट आणि रेजिस्टन्स सगळे. बरोबर. इझी, एकदम इझी. तुला काय करायचंय, थोडासा चार्ट झूम करायचा, झूम आउट करायचा. आता एक रॅन्डम स्टॉक सांगा, कुठे पण एक रॅन्डम असाच. रिलायन्स, ठीक आहे. रिलायन्स निफ्टी 50. रिलायन्स. तर यामध्ये मला सगळ्यांनी सपोर्ट वगैरे सांगा आपले एक बेसिक. याने सांग, ऋतुराजला सांगू दे. ऋतुराजला थोडासा डाऊट आहे, बाकीच्यांना समजलंय हे बऱ्यापैकी, बरोबर. तर इथून पहिल्याच सगळ्यात मोठा टर्न कुठून घेतलाय ऋतुराज मार्केटने? सगळ्यात इथून घेतलाय टर्न मोठा? सर आवाज अटकतो. इथून टर्न घेतलाय का मार्केटने? हॅलो. हा सर. मार्केटने टर्न कुठून घेतलाय? सगळ्यात मोठा टर्न मार्केटने कुठून घेतलाय? हा, त्या पॉइंट. या पॉइंटने घेतलाय, या पॉइंटने सगळ्यात पहिला. त्यानंतर इथून घेतलाय, इथून. हो बरोबर. त्यानंतर मार्केट वरती गेलं, इथून घेतलाय. हो. परत इथून घेतलाय. मोठे बघ, छोटे नको. इथून घेतलाय. बरोबर. बघ आता जो जुना टर्न होता तिथूनच मार्केटने परत टर्न घेतला, बरोबर. परत मार्केट वरती गेलं, जो जुना इथून टर्न घेतला तिथून वापस वरती गेलं. त्यानंतर इथून टर्न घेतला, बरोबर. परत मार्केटने इथून टर्न घेतला, इथून वरती गेलं आणि आता परत तिथूनच वरती गेलंय. तर असं राहतं तुझ्याकडे सपोर्ट रेजिस्टन्स अशा प्रकारे येतात. हे डेलीचे झाले. 5 मिनिटाचं इझी राहतं. आता 5 मिनिट्सचं जेव्हा आपण करतो ना, ते जास्त इझी राहतं. आता 5 मिनिट्सचं जर पकडलं म्हणजे इंट्राडेचं, तर आता बघ मार्केटने ओपन झाल्या कुठून टर्न घेतला? इथून घेतला.
इथून असं खालत्याला परत वर गेलं ना. तर जेव्हा ही लेवल ब्रेक झाली परत, तर तेव्हा तुला इथे एंट्री घ्यायची होती पुटमध्ये थोडक्यात निफ्टी 50च्या किंवा बँक निफ्टीचा जे काय असेल ते. कुठल्या पुटमध्ये घ्यायला पाहिजे होती? सपोज तू बँक निफ्टीमध्ये आहेस. सपोज तू बँक निफ्टीमध्ये आहेस. हा मार्केटचा टर्न झाला. पहिला हा सपोर्ट फॉर्म झाला हा. जेव्हा हा ब्रेक झाला तेव्हा तू तू कुठला पुट घेतला पाहिजे सांग बरं मला, बाय करायचं असेल तर. बाय करायचं असेल तर मला एक्झॅक्ट स्ट्राईक प्राइस सांग की हे कॉल किंवा पुट जे काय असेल ते काय घेणार तू? आपला व्ह्यू खालचा आहे. आपला व्ह्यू खालचा आहे, ठीक आहे. काय घेणार तू? सेलिंग साठी हे करायचं ना सर. सेलिंग किंवा बाईंग जे काय तुला करायचं. बाईंगचं सांग मला, सिम्पल बाईंगचं सांग. बाईंग सर म्हणजे पोझिशन विचारताय का तुम्ही, म्हणजे कुठून हे करायचं? हा, पोझिशन काय घेणार तू? मग तू बाय काय करणार? कारण की मंडे पासून ना तुला ना सगळ्यांना मंडे पासून पेपर ट्रेडिंग करायचे. निओ स्टॉक्स मी तुला सांगितलेलं इन्स्टॉल करून ठेवायला ऍप वेबसाईट. तर त्याच्यावरती ट्रेडिंग चालू करायचे मंडे पासून. जास्त आता टाइमपास नाही करायचा. लाईव्ह आला ट्रेडिंग करायला लागला तर तुम्हाला समजणार आहेत गोष्टी, नाही तर नाहीच समजणार. बरोबर. तर आता इथून मार्केट खालती येतंय इथे. तर तू काय घेतलं पाहिजे? सगळ्यात जवळचा राऊंड फिगर कुठला इथे? आत्ता मार्केट कितीला आहे? 39,485 ला आहे. तर राऊंड फिगर काय इथला जवळचा? हा आहे ना 39,500. मग 39,500चा तू काय घेणार? कॉल का पुट? व्ह्यू खालचा आहे आपला. तू कालच्या लेक्चरला नव्हता ना? कालच्या नव्हतो सर. हा, तरीच ठीक आहे. बाकीच्यांनी सांगा कॉल का पुट? पुट. पुट पुट पुट. हे बघ थोडक्यात सांगतो. बाय आणि पुट हे म्हणजे बघ थोडक्यात सांगतो. माझी स्क्रीन दिसते का सांग ही वाली. तर रुपेश एक्सप्लेन कर किंवा अनिकेत एक्सप्लेन कर ना. तर मी स्क्रीन स्विच करतो. हा, काय सांगू सर? कॉल कधी घ्यायचा, पुट कधी घ्यायचा? जर मार्केट आपल्याला वाटते की वरती जाईल तर कॉल घ्यायचा. जर सपोज आपल्याला वाटते की मार्केट खाली जाईल त्यावेळेस पुट म्हणजे बाय करायचा. ओके. कुठला पुट? तू कुठला पुट बाय करायचा? स्ट्राईक हे स्क्रीन गेली सर. स्ट्राईक जो आता एक मिनिट थांबा. स्क्रीन सपोज गेली सर. आता मार्केट 38,415 ला आहे, दिसतंय? हो सर. तर तिथला राऊंड फिगर काय झाला? सगळ्यात जवळचा राऊंड फिगर सांगा. 38,400. 38,500 ना दादा? हा सॉरी, हो, 38,400. बरोबर 400. बरोबर बरोबर 400. करेक्ट करेक्ट करेक्ट. तर ऋतुराज, तुला सगळ्यात जवळची राऊंड फिगर, सगळ्यात जवळची जी सगळ्यात नियरेस्ट राऊंड फिगर असेल ना त्या पॉइंटला, तिथला कॉल किंवा पुट बाय करायचा आहे. कॉल कधी बाय करणार तू? कॉल जेव्हा तू कधी बाय करणार? जेव्हा तुझा व्ह्यू कुठला असेल, वरचा की खालचा? वरचा. तेव्हा तू कॉल बाय करणार. आणि पुट कधी तू बाय करणार? जेव्हा तुझा व्ह्यू खालचा असेल तेव्हा तू काय बाय करणार? पुट बाय करणार. बरोबर? समजतंय सगळ्यांना? आता एक्सपायरी कुठली चूज करायची हे राम सांगेल ऋतुराजला. राम, माईक ऑन. राम सांग. हा राम, एक्सपायरी कुठली चूज करायची हे सांग ऋतुराजला. मी आता लिहायला नव्हतं सर. परत काय सांगू त्याला? बाहेर गेले. एक काम करा, जाऊ दे अनिकेत, तूच सांग ऋतुराजला एक्सपायरी कुठली चूज करायची. सर चालू दिवसाची गुरुवारची. हा, हे बघ ऋतुराज, जेव्हा आपण बाय करतो ना ऑप्शन्स, तेव्हा आपल्याला ना पुढचा जो गुरुवार असतो की नाही, पुढचा गुरुवार, तिथले कॉन्ट्रॅक्ट दिसतात. तर मी कालच्या लेक्चरला तू नेमका नव्हतास. दर गुरुवारी हा, असू दे काही प्रॉब्लेम नाही. हे बघ, आता सपोज आता बँक आपण कुठली स्ट्राईक प्राइस चूज केली? 38,400चा पुट. तर पुट म्हणजे पी, ठीक आहे. पुट म्हणजे पी, कॉल म्हणजे सी. तर इथे जेव्हा मी 38,400 पी टाईप केलं तेव्हा मला काय काय दिसतंय? इथे सगळे गुरुवार दिसतात बघ.
1 तारखेचा सप्टेंबर, 8 तारखेचा सप्टेंबर, 15 सप्टेंबर, 22 सप्टेंबर. हो. तर आता महिना कुठला आहे? ऑगस्ट. पुढचा ऑगस्ट. गुरुवार कुठला आहे? 25 ऑगस्ट, बरोबर? हम्म, हम्म. 25च आहे ना का 26 आहे? 25 आहे, 25. 25. तर जेव्हा महिन्याचा शेवटचा गुरुवार असतो ना, तेव्हा डेट नाही दिसत, फक्त महिना दिसतो. ठीक आहे. तर तुला हा घ्यायचा आहे. पहिला जो दिसतोय ना, पहिला कुठला दिसतोय? सांग मला. बँक निफ्टी ऑगस्ट 38,400 पी. 38,400 पी वरती क्लिक करायचं. इथे येतं. किती रुपयाला येतो आता? 152 रुपयाला. 152 रुपयाचा तो आहे. विनोद सर, समजतंय ना? हो सर, समज. तर 152 रुपयाचा तो आहे. 152 रुपयाचा आहे. त्याच्यावरती तुम्ही आता सपोज तुम्ही एंट्री घेतली आणि कळलं का ऋतुराज कुठला घ्यायचा आणि कसा घ्यायचा, कळलं का? हो, समजलं सर. एकदम सिंपल आहे. उद्यापासून सर तिसरा सोमवार किंवा दुसरा असेल तर तारीख असते का? फक्त चौथ्याला तारीख नसते. बाकी नसते. सगळ्याला पहिला, तारीख असते. दुसरा, तिसरा. पहिला, ओके. दुसरा, तिसरा जो लास्टचा हे असतो की नाही आपला गुरुवार मंथचा, त्याला फक्त तेव्हा month मंथली एक्सपायरी मध्ये काम करायचं. तर बाकीच्या वेळी विकली एक्सपायरी चालू असतात. ओके. तर विनोद सर, सपोज आपण 152 ला एंट्री घेतली, ठीक आहे. हो. तुमचं बँक निफ्टी मध्ये स्टॉप लॉस आहे 120 पॉईंटचा. तर तुम्ही ते स्टॉप लॉस कितीचा लावणार? 152 ला एंट्री घेतली. बँक निफ्टी मध्ये स्टॉप लॉस 120 पॉईंटचा आहे. 120 तर म्हणजे 60 पॉईंट. 60 पॉईंटचा स्टॉप लॉस लावणार. हे तर क्लिअर आहे. एकदम हो इझी. सर. हो. एकदम इझी. ऋतुराज, काय आलं? कॉल कधी बाय करायचा, पुट कधी बाय करायचा? हो सर, समजलं. आणि लेक्चरच्या स्टार्टिंगला फक्त ऍट द मनी ओटीएम मी सांगत होतो. ऍट द मनी कधी घ्यायचा, ओटीएम कधी घ्यायचा. तर तसं करायचं. ऍट द मनी कधी घ्यायचा, ओटीएम कधी घ्यायचा? ऍट द मनीच घ्यायचा. म्हणजे जिथे आता करंट राऊंड फिगर आहे ना, सगळ्यात आता जवळचा राऊंड फिगर तो घ्यायचा तुला. ठीक आहे. हा, बाईंग मध्ये. अजून काही कोणाला डाऊट? नाही सर. सपोर्ट रेजिस्टन्स मार्क कशी करायचे ऋतुराज, समजलं ना? हो सर, समजलं. एकदम इझी. जिथून सर, मार्केटने टर्न घेतलाय. हा, अनिकेत. तिथून हे करायचं. तिथून सर, हे फक्त करायचं. मला विचारायचं होतं की आता ट्रेडिंग व्यू आपण जो ऍप आहे, हा, ट्रेडिंग व्यू. हा, तर सर तो मोबाईल वरती त्याचे सपोर्ट रेजिस्ट्रेशन कसे काय लावायचे? म्हणजे आता मी जे मोबाईल वरती लावायचं ना सर, मला जरा हार्ड जातं लावायला, म्हणजे थोडं समजत नाही एवढं. आता सर लॅपटॉप वरती कसं होतं, तुम्ही एकदम इझिली लगेच लावता. हे बघा, हा मोबाईल दिसतोय आता. थांबा एकच सेकंड थांब, मी दाखवतो. काय सर, तुम्ही जी व्हिडिओ पण बनवली ती लॅपटॉपची बनवली, ती लॅपटॉप वरती म्हणजे एकच सेकंड थांब, मी दाखवतो. चालूच ठेव. एकच सेकंड थांब. माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो, आवाज येतो सर. एकच सेकंड थांबा. मोबाईल वरती दाखवतो तुम्हाला, पण जास्त पण तुम्ही अनालिसिस नाही करत बसायचं. ठीक आहे. हो. दिसतोय माझं, हे दिसतंय स्क्रीन? हो सर. मोबाईल दिसतोय ना? हो सर. तर आता बँक निफ्टी मध्ये आपण सपोज गेलो. ठीक आहे. हे ट्रेडिंग व्यू आहे मोबाईलवरचं. सगळ्यांनी बघा, जे मोबाईलवरती ट्रेडिंग करतात त्यांच्यासाठी. रेंज.
दिसते चार्ट? हो सर. तर हे बघ, अशा प्रकारचा व्ह्यू तुम्हाला आला पाहिजे, ठीक आहे, मार्केटचा. असा असं नाही बघायचं, इतक्या जवळचं नाही बघायचं, ठीक आहे. थोडंसं झूम आउट करून बघायचंय तुम्हाला. एक अशा प्रकारचा व्ह्यू तुम्हाला आला पाहिजे, असा. तर यामध्ये सपोर्ट कुठे कुठे आहेत? इथे एक आहे. हो. इथून जायचं, खालचं हे जे आहे ना, हे त्याच्यावरती जायचं, हॉरिझॉन्टल लाईन. इथे एक सपोर्ट आहे, असे मार्क करायचे. जास्त मार्किंग्स केलं ना तुम्ही, तर मग ते कचरा दिसणार मोबाईलवरती तुमच्या. थोडं सिम्पल ठेवायचं, मार्किंग्स जास्त नाही करायचे. 1-2 इम्पॉर्टंट लेवल बघायचे, दॅट्स इट. जिथून जास्त वेळा मार्केट सपोर्ट किंवा हां, जर रेसिस्टन्स देतो हे बघ, तिथे. हे बघ अनिकेत, तू असं सगळं करत राहिला, इथे हे केलंय, परत मधूनच अशी ट्रेंड लाईन घेतली, अशी ट्रेंड लाईन घेतली, ठीक आहे. तू ट्रेंड लाईन कशी आखतात, हां, अशी ट्रेंड लाईन घेतली, परत मधूनच तू तिथे इंडिकेटर लावलाय का दुसरा, मधून तू हे का असं केलं, तर मग कॉम्प्लिकेटेड होतं ना. समजायला जातंय का तुला? सोपं वाटतंय का? पण काहीच जर ते समजत तू नाही. क्लीन ठेवलं तर तुला इझी जाते ना समजायला. मी फक्त सपोर्ट एकाच दुसरी लाईन, एक मेजर दिवसाचं तुला फक्त एक लेवल पाहिजे. तुला 10 लेवल दिसून तिथे तुला कामच करता नाही येणार. तुला जास्तीत जास्त 1 किंवा 2 लेवल्स पाहिजे दिवसाच्या मॅक्स. पण ते दिवस चालू झाल्यानंतर आदल्याच दिवशी मार्केटमध्ये जायचं नाही पूर्ण, की काय होईल, काय नाही होणार असं. हो सर. मोबाईलवर कुठेही केलं ना, ट्रेडिंग आहे. तुम्ही मोबाईलवरती करा, लॅपटॉपवरती करा, आयपॅडवरती करा किंवा कॉम्प्युटरवरती करा. तुम्हाला सिम्पल ठेवायचे, सगळीकडे सिम्पल ठेवायचे. तुम्ही कॉम्प्लिकेटेड केलं ना, तर मग ट्रेडिंग अवघड आहे. हो सर. ठीक आहे. अजून काही डाऊट कुणाला? कसला पण डाऊट असू दे, बिनधास्त विचारा. आणि सेलिंग हां, रुपेश बोल ना. हॅलो. सेलिंग मध्ये स्टॉप लॉस कुठे लावायचा? म्हणजे सेलिंग मध्ये buying स्टॉप लॉस, हे बघ, तू ओटीएम विकला असशील, ठीक आहे. हो. तर ओटीएम तू विकतोय ना जो, तर सरळ काय करायचं, सेलिंगचा चार्ट ओपन करायचा. तुझ्या पोझिशनचा म्हणजे पहिले विकून द्यायचा, बिनधास्त पहिले विकून द्यायचा, हां, ठीक हां. आहे. विकला, तू कशावरती ट्रेडिंग करतो? कोटक अरे सिक्युरिटीज. काय करायचं, कोटकचे चार्ट चांगले आहेत का? ऑप्शन्सचे क्विक आहेत का? पटपट अपडेट होतात का? हो. पक्का. तर मग ऑप्शन्सचा चार्ट ओपन करायचा आणि तिथे कॅन्डलच्या खालती, जिथे तुझा आता सपोज तुझा 11:05 कॅन्डलच्या वरती स्टॉप लॉस आहे, ठीक आहे. तर तुझा इथे 11:05 कॅन्डलच्या वरती स्टॉप लॉस लावणार तू, कळलं का? ऑप्शन्समध्ये तिथे तुला डेल्टा शोधत बसायला वेळ जाणार. तू डेल्टा शोधत बसणार. नाही, तिथं दिसतं साईडलाच असतंय. काय? ओपन इंटरेस्ट साईडलाच दिसतो कोटक मध्ये, मग मार्केट तसं डाटाच्या कर, मग साईडला. डेल्टा वाईज कर, इंटू जो काय डेल्टा असेल, इंटू 30, इंटू 20, मग तसं कर. किंवा मग कॅन्डल खाली लाव, सिम्पल. कॅन्डल खालीच, पण म्हणजे असं बाईंग मध्ये कसं आपण इथं घेतलं तरी त्या कॅन्डलच्या आसपास, किंवा मग आणि तुझे तू स्टॉप कसं लॉस डिसाइड रुपेश कर? खूप छोटे होतात, ठीक आहे. मी डायरेक्ट स्टॉप लॉस ना, मी मुळात लावतच नाही स्टॉप लॉस. मी सिस्टीम समोरच असतो, ठीक आहे. आणि नंतर जेव्हा माझ्या स्टॉप लॉसच्या रेंजच्या आसपास येतं मार्केट, तेव्हा मी तेव्हा सिस्टीममध्ये लावतो. स्टॉप लॉस लावून टाकतो. हो. मग मी पण तेच विचारतोय की आता पण मी सेलिंग पण मध्ये सपोज स्टॉप बघत लॉस बसलो. लावायचा कंपल्सरी. हे बघ, बाईंग मध्ये रिस्क, हा. सेलिंग मध्ये कंपल्सरी तुझा स्टॉप लॉस पाहिजे, सिस्टीम मध्ये पाहिजे. तेच. कारण सेलिंग मध्ये कारण रिस्क अनलिमिटेड राहते. स्टॉप लॉस तुला लावून ठेवायचा. बरोबर. कुठे लांब लावून ठेव, पण लावून ठेव, ठीक आहे. हा. अजून काही कोणाला डाऊट्स? आपण एक 10 मिनिट अजून डाऊट्स क्लिअर करूयात सगळ्यांचे, आणि मग हे सेशन आपण एक एक्स्ट्रा घेतलेलं, आपले अल्टरनेट डेज असतात, आपण आधीमध्ये एखादं सेशन एक्स्ट्रा घेऊन टाकतो, जेणेकरून तुम्हाला काही डाऊट्स वगैरे राहणार नाही. तर ते ट्रिगर प्राइस आणि प्राइस याच्यामध्ये बफर किती पॉईंटचा झाला पाहिजे? सर एकच सेकंड थांबा, मी वापस आयपॅड वरती शिफ्ट होतोय, एकच सेकंड थांबा. स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो, ग्रीन टाईप दिसते ना? जेव्हा तुम्ही स्टॉप लॉस लावता ना सर, सगळ्यांनी
एसएल लावायचा. एसएल म्हणजे स्टॉप लिमिट. ठीक आहे, स्टॉप ग्रीन लिमिट ऑर्डर. दिसतंय सगळं. ग्रीन दिसतंय आता, हो दिसतंय का? हो सर. सगळ्यांनी एसएल लावायचं. स्टॉप लिमिट ऑर्डर टाकायची तुम्हाला सगळ्यांना. कुठली ऑर्डर टाकायची? स्टॉप लिमिट ऑर्डर. ठीक आहे, तर स्टॉप लिमिट ऑर्डर मध्ये कसं असतं, तुमच्याकडे एक ट्रिगर प्राइस असते आणि एक असते तुमच्याकडे लिमिट प्राइस. बरोबर सर? बरोबर. सपोज तुमचा स्टॉप लॉस 180 ला आहे, 152 ला तुम्ही एंट्री घेतली, तुमचा स्टॉप लॉस सपोज 60 पॉईंटचा आहे, अराउंड 82 ला. बरोबर, सॉरी बरोबर. 92 ला. तर तुमची ट्रिगर प्राइस पण 92 पाहिजे आणि लिमिट प्राइस पण 92 पाहिजे. सिम्पल. दोन्हीकडे एकच अमाऊंट टाकून द्या, ट्रिगर होते मस्तपैकी, काहीच प्रॉब्लेम येत नाही, कितीही मोठा मूव येऊ दे. ओके. जी तुमची ट्रिगर प्राइस आहे तीच तुमची लिमिट प्राइस पाहिजे. मग दोन्हीकडे एकच टाकायची. कधी कधी काय होतं, मग त्यात पण एक कन्फ्युजन क्रिएट होतं की इथे काय टाकू तिथे काय टाकू. दोन्हीकडे सेम टाका, काहीच प्रॉब्लेम येत नाही, काहीच प्रॉब्लेम येत नाही. नाही, आता ते म्हणतात ना सर 10 पॉईंट 20 पॉईंट बफर ठेवायचं. हा, पण नाही गरज राहत सर, गरज नाही लागत तेवढी. म्हणजे जर तुम्हाला ठेवायचंच असेल ना जर, तर मग एक 95 चा ट्रिगर ठेवा, 92 चा मग तुम्ही हे ठेवा. पण मी तर सर, तुम्ही माझे जेव्हा मी स्टॉप लॉस हिट झालेला एकदा, तेव्हा मी तुम्हाला दाखवलं बघा, दोन्ही माझं ट्रिगर पण 125 होती, लिमिट पण 125 होती, मस्तपैकी हिट झाला. तर त्याला जर डायरेक्ट त्याने जम्प केला क्रॉस करून तर सर नाही ते सर, प्रॉब्लेम लिमिट प्राइस मध्ये नाही सर जम्प करत. एवढं रेअर केस, म्हणजे एकदम 0.001 केस मध्ये तसं होऊ शकतं. मग तुम्हाला ती पण रिस्क नसेल घ्यायची तर 95 92 एक 2-3 पॉईंटचा डिफरन्स ठेवा. ट्रिगर प्राइस 2-3 पॉईंट्स वरची ठेवा आणि लिमिट प्राइस तुमची जी ऍक्च्युअल स्टॉप लॉस आहे तो ठेवा. तसं तर करा. मागे एक दोनदा फ्लिक ट्रेड वगैरे झाला होता, ते न्यूज वगैरे मध्ये आला होता फ्लिक ट्रेड. फ्री ट्रेड सर, फ्री ट्रेडला कसं राहतं सर, फ्री ट्रेडचा काल विषय घेतलेला मी. फ्री ट्रेडला कसं राहतं, एक सेकंड. हा, फ्री ट्रेडला सर तेव्हा ना लोक ना मार्केटला स्टॉप लॉस लावायचे. मार्केट स्टॉप लॉस, मार्केट SLM. हा, SLM. तर ती ऑर्डर आपण बेरचेच करायची नाही. जेव्हा SLM लावतो ना तेव्हा मार्केट, सॉरी, फ्री ट्रेडचं टेन्शन राहतं. जेव्हा तुम्ही SL मध्येच असता, स्टॉप लिमिट, तेव्हा तिथे फ्री ट्रेडचा विषय नसतो सर अजिबात. ओके. फ्री ट्रेड पासून वाचण्यासाठी SLM बंदच करून टाकले आता सगळ्या ब्रोकर्सनी. SLM बंद झाले. SLM लावायचंच नाही सर. हा, SLच सर, स्टॉप लिमिट ऑर्डर लावायची. ट्रिगर आणि SLM बंदच झालेत, लावायचा विषयच राहत नाही आता. बंदच झाले. आहे सर अजून. आहे का चालू? 0 वरती बंद हा. झालेत, पण ट्रिगर MKT. SL लावायचा. SL ट्रिगरला पण तुमची स्टॉप लॉस लिहायचा आणि तुमचा याला पण तुमचा स्टॉप लॉस लिहायचा लिमिटला. जर विनोद सर तुम्हाला जर काही वाटत असेल तर मग तुम्ही 105 वगैरे 105 100 असं करू शकता, पण एवढा मेजर फरक पडत नाही असे. ठीक आहे. आणि अलकामा, उद्यापासून तू ट्रेडिंग चालू कर, पण कुठे? पेपर ट्रेडिंग, न्यू स्टॉक्स वरती. ठीक आहे, ठीक आहे का? ठीक आहे. तुझा आवाज येत नाही अलकामा. अजून काय कोणा? हा, बोल ना. नाही, आवाज नाही येते तुझा, खूप कमी आवाज येतोय. येतोय आता? हा, आता येतोय, बोल. सो थोडं गाईड करा उद्या जरा, असं कुठं कसं काय लावायचं. उद्या नाही, सोमवारी असणार आहे, सोमवारी हा, ते असणार आहे. ठीक म्हणजे आहे. हे बघ गाईड, हे बघ तुला काय करायचंय थोडक्यात. तुला स्ट्राईक प्राइस कशी सिलेक्ट करायची कळलंय? हो. मार्केट जर थोडं बघायचं, ट्रेडिंग व्यू ओपन करायचं, 5 मिनिटाची कॅन्डल लावायची बँक निफ्टी मध्ये, बघायचं एका मार्केट. तासानंतर लावायचं ना सर मार्केट? मार्केट बघायला सुरुवात 9 9:30लाच करायची रे, पण ट्रेड जर थोडा पण निवांत ते घ्यायचा. थोडस म्हणजे पॉइंट्स आल्यावर. हा, जरा कॅन्डल्स बनवू द्यायच्या थोड्या, मग तुला कळेल की या साईडला होते त्या साईडला होते. तेव्हा काय करायचं, हे बघ तुला शिकायचंय आता. ठीक आहे, तर तू काय करायचं त्या दिवशी, मी तो आता सांगतो तसं करत राहा. सपोज काही ते डब्ल्यू काहीही बनलंय तिथं, तुला कळलं की इथून मार्केट वरती जाणार आहे सपोज, तर तिथला राऊंड फिगर बघायचा कुठला आहे, तिथला राऊंड फिगर बघायचा कुठला आहे, स्ट्राईक प्राइस. हा, ATM बघायचा, ऍट द मनी, कळतंय ना? ऍट द मनी बघायचा आणि तो बाय करायचा सरळ जाऊन न्यू स्टॉक्स वर. कुठल्या एक्सपायरीचा? 25 ऑगस्टचा. ठीक आहे, ऑगस्टचा किंवा 25 ऑगस्टचा सरळ जाऊन बाय करायचा. एवढंच करायचं. पुट असेल ते किंवा कॉल असेल, दोन्ही मधलं जे वाटेल ते मला ते तिथे. हा,
कॉल buy कधी बाय करायचं. करतो तू? कॉल कधी बाय करतो? जेव्हा वर तुझा जाणार व्ह्यू असेल तर वरचा असतो. वरचा. जेव्हा तुझा व्ह्यू वरचा असतो तेव्हा तू पुट कॉल बाय खालचं करतो. असलं तर खालचं असलं तर पुट करणार. हा, पुट बाय करायचं आणि कॉल बाय करायचं, आणि तुला वाटलं की बाबा चुकतंय तर मग एक्झिट करून द्यायचं. बरोबर येत ओके. असेल तर मग ठेवायचा ट्रेड. स्टॉप लॉस लावायचा ना सर? स्टॉप लॉस लावायचा. स्टॉप लॉस कसा लावायचा बघ, काल दाखवलंय तुला. हो हो ठीक आहे. हो स्टॉप लॉस सर. लावायचा, आणि असे हा तू दिवसात फक्त 2 ट्रेड घ्यायचे तुझ्या. ठीक आहे. हो. पहिला चुकला, पहिलाच बरोबर आला तर तिथंच बंद कर. तो हा चुकला तर दुसरा घे. ओके. अनिकेत, पेपर ट्रेडिंगला घेऊन टाका उद्या का लाईव्हला घेणार आहे? काय प्लॅन आहे? लाईव्हला आपण घ्यायचे. काय आवाज कट होतोय? काय म्हणला? सर शक्यतो लाईव्हच केली. लाईव्हच घेणार आहे? हो चालते, काही प्रॉब्लेम नाही, पण एका लॉटनेच घे, म्हणजे कसं सुरुवातीला जरा निवांत होऊ दे, काही गडबड नाही हो आपल्याला. एक स्लॉट नाही. आणि ट्राय कर, सगळ्यांनी ट्राय करा. हे बघा, विनोद सर, राहुल आहे का गेला? विनोद, जे कोण करणार आहेत ना लाईव्ह, मोठे टार्गेट घ्यायचा प्रयत्न करा. तुम्ही ना 20-25 पॉईंट्स घेऊन बाहेर नका येऊ, त्यात मजा नाही सर. ठीक आहे हार्टबीट नाही ना, थोडं अप अँड डाऊन होते. सर, मग त्यासाठी तुम्ही एका लॉटनेच काम करता ना. हार्टबीट नका अप अँड डाऊन होऊ देऊ, हळूहळू करा. म्हणजे स्टॉप लॉस हे बघा कसं होईल माहितीये का, एकदा ट्राय करा. सपोज तुम्ही इथे एंट्री घेतली, ठीक आहे, इथे तुम्ही एंट्री घेतली सगळ्यांनी, मार्केट थोडस वरती गेलं, तुमचा जो स्टॉप लॉस इथे होता का नाही, इथे असा स्टॉप लॉस जो होता ना तुमचा, तो सरळ आणून इथे ठेवा ना, इथेच. तुम्ही देणार तर काय नाही, बरोबर. मग तेव्हा तुमचे हार्टबीट थोडेसे जे अशी हालत होते ते थोडेसे अशी होतील, निवांत. मग जेव्हा अजून ट्रेल करायचं म्हणतात ना त्याला. हा, स्टॉप लॉस ट्रेल कर. जेव्हा अजून मार्केट थोडस वरती जाईल, तुमचा स्टॉप लॉस इथे आणून ठेवा. परत मार्केट वरती जाईल, असं हळूहळू या. मग अशाने तुम्हाला सवय लागेल सर. तुम्ही मोठे मोठे प्रॉफिट्स घ्यायला सुरुवात करा आता सगळ्यांनी. म्हणजे तुमची रिस्क सगळ्यांची 1 रुपयाची पाहिजे, पण प्रॉफिट तुमचा पाहिजे 2 रुपये, 3 रुपये, 1 रुपये असे पाहिजे. असं नाही की 1 रुपयाची रिस्क घेतली कमवली 8आणेच किंवा 1.25 एवढे कमवले, असं नाही पाहिजे. तुमची रिस्क बघा, तुमचा नॉर्मल स्टॉप लॉस किती पॉईंट्सचा असतो? 60 पॉईंट्सचा स्टॉप लॉस तुम्हाला घ्यावाच लागतो बँक निफ्टीत, बरोबर? 120 पॉईंट्सचं तर तुमचं हे होतच, म्हणजे 1500 रुपयाची तुमची रिस्क आहे दिवसाला. आणि तुमचा प्रॉफिट जर 500-600 रुपये असेल तर मग बरोबर नाही ना. तुम्ही 2 दिवस प्रॉफिट घेतला बॅक टू बॅक आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही स्टॉप लॉस दिला, तरी पण तुम्ही लॉस मध्ये जाताय. एकदम बरोबर. त्यामुळे तुम्हाला तुमचे प्रॉफिट्स मोठे करायचे, तर ते रिस्क रिवॉर्डच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहे हा भाग. पण त्याच्या आधी सगळ्यांनी लाईव्हला या, म्हणजे तुमचे लाईव्हला या, सगळ्यात महत्वाची गोष्ट. तेवढी प्रॅक्टिस होऊन जाईल. प्रॅक्टिस होईल. तुम्ही तर लाईव्ह आहातच, बाकीचे ज्यांना लाईव्हचा पण एक्सपिरियन्स नाही त्यांनी पेपर ट्रेडिंगला या. कंपल्सरी सगळ्यांनी पेपर ट्रेडिंगला यायचं. ठीक आहे. राम तर काय लाईव्ह आलाय. राम माईक ऑन कर. आलं सर. हा, तू लाईव्ह आलायस, पण तू ट्रेड त्या दिवशी किती वेळ होल्ड केला फक्त मला सांग? 10 मिनिटं. 10 मिनिटं. काय तू केलं त्यात? काहीच नाही. 30 रुपये लॉस घेऊन बाहेर आला. आणि त्यानंतर प्रॉफिट मार्केट कोणाच्या बाजूने गेलं? तुझ्याच बाजूने गेलं. तर असं नाही करायचं. तुझा स्टॉप लॉस कुठे होता मला सांग? तू एंट्री घेतली असेल कुठेतरी इथे, डेचा हाय इथं होता, बरोबर? असं मार्केट आलं, इथे तुझी एंट्री झाली. डेचा हाय तुझा इथं स्टॉप लॉस होता, इथे तुझी एंट्री होती. स्टॉप लॉस हिट झाला का तुझा त्या दिवशी? नाही. मग तू बाहेर का आला? लवकर बाहेर आलो सर. पण का आला? तू स्टॉप लॉस जेव्हा लावलेला तेव्हा तू एकतर हे बघा, स्टॉप लॉस जर तुमचा एवढा आहे तर तुमचं टार्गेट त्याच्या दुप्पट पाहिजे. त्याला म्हणतात 1:2 रिस्क रिवॉर्ड. त्याच्या दुप्पट टार्गेट पाहिजे. एकतर तुम्ही हे घ्या, नाही तर तुम्ही हे घ्या. मधूनच बाहेर नाही यायचं. ती सवय एकदा लागली ना मधून बाहेर यायची, की मग ती सवय लागून राहते. एकतर तुम्ही हे घ्या, नाही तर तुम्ही हे घ्या, नाही तर मग तुम्ही ट्रेलिंग स्टॉप लॉस घ्या. मधून नाही बाहेर यायचं, कधीच नाही बाहेर यायचं मधून. रामचं काय झालं, इथे थोडस मार्केटने असं इथे केलं की तो बाहेर आला डायरेक्ट, आणि त्यानंतर मार्केट पडलं. रिट्रेसमेंट होते सर, त्याच वेळेस थोडं प्रॉब्लेम. सर, थोडंसं कॉन्फिडन्स ठेवायचा स्वतःच्या अनालिसिस वरती. थोडासा कॉन्फिडन्स ठेवायचा. आणि कसं, तुमची जर स्टॉप लॉस तुम्ही बिंदास कधी घेणार माहितीये का? हा डिसिप्लिन जो मी म्हणतोय की एक तर हे घ्या, नाही तर एक तर हे घ्या. मी जे म्हणतो ना, एक तर हे घ्या, नाही तर एक तर हे घ्या, ते कधी फॉलो होणार? जेव्हा तुमची रिस्क आहे ना ती तुमच्या जेव्हा
कॅपॅसिटी मध्ये असेल ना तेव्हा तुम्हाला ते जमणार आहे. तुम्ही मग सांगितलं ना सर, तर थोडा कॉन्फिडन्स आला मला. मला ऍक्च्युली ते माहितीच नव्हतं यापूर्वी. स्टॉप लॉस कसं लावायचं ते हा खूप इझी आहे सर. तुम्हाला मी सर डेल्टा कसं डायरेक्ट अंदाजे पॉईंट अंदाजे आहे ना आजपर्यंत नाही काय सर, अंदाजे अंदाजे वर्क नाही होत ना. अंदाजे 20 आपण 20 कुठेही लावतो 30 स्टॉप लॉस. हा 20-30 चाळीस पॉईंटचा लावत होतो मी बरं. नाही पण ते कसं होत असेल तुमच्या चार्टच्या आधीच तो हिट होत असेल. हा बरोबर एकदम आणि विनोद सर तुमच्याकडे कॅपिटल आहे ना, तर तुम्ही सेलिंग हा. ट्राय करा. ऑप्शन सेलिंग साठी ना ओके एक 2 आठवडे ट्राय तर करा. ओके म्हणजे अटेम्प्ट घ्यायला काय जाते असं मला बरोबर म्हणायचं. तसं पण बरोबर तुम्ही एका लॉटनेच काम करताय बरोबर. हा तर तुम्ही एक 30-35 हजार रुपये घेऊन एक ऑप्शन सेलिंग ट्राय करा. तुम्हाला ना जो तुम्ही म्हणता ना हार्टबीट्स, म्हणजे तुम्ही म्हणता ना हार्टबीट्स ते तुमचे कमी होतील सर. ओके तो एक पीस राहतो. आता गुरुवारचा ट्रेड बघितला ना तुम्ही, किती स्मूथ होता, किती हा स्मूथ होता. स्मूथ होईल. काही टेन्शन नाही. बुधवार, वेन्सडे, थर्सडे हे 2 दिवस आपलेच आहेत ऑप्शन सेलिंग करणाऱ्यांचे. बाकीच्या दिवशी तुम्ही काही करा, बाईंग सेलिंग असं पण चालू शकतं. एक दिवस सेलिंग, एक दिवस बाईंग. जेव्हा तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी ज्या साईडला मिळेल त्या साईडचं तुम्ही ट्रेडिंग करा. ओके काही तुम्ही थर्सडेला मग बाईंग न करता फ्युचर पण करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला पहिलं ट्रेडिंग मध्ये उतरलं पाहिजे. पहिलं तुम्ही ट्रेडिंग मध्ये उतरा, मग या गोष्टी झाल्या की काय करायचं. आता कसं झालंय, ऋतुराज, अल्कामा, आता या लेक्चरमध्ये दोघे तुम्ही ट्रेडिंग कधी केलीच नाहीये बरोबर. तुम्ही दोघांनी तुमचा संबंधच नाही आलाय ट्रेडिंगशी दोघांचा पण. तर तुम्ही आधी पेपर ट्रेडिंग मध्ये या, तुम्हाला कळू दे काय होतं. आणि जेवढं तुम्हाला लवकर कळेल ना तेवढं तुम्हाला क्लॅरिफिकेशन येईल. आणि मग तुमचे डाऊट्स जे तुम्ही विचारता ना ते तुमचे डाऊट्स तुम्ही जरा ट्रेडिंग म्हणजे तुम्हाला कळून जातील की हे असं असतं ते तसं असतं. पेपर ट्रेडिंगला चुकला ना तुम्ही तरी चालते, काहीच प्रॉब्लेम नाही. पेपर ट्रेडिंगला चुकला ना तुम्ही तरी चालते, काहीच प्रॉब्लेम नाही. आता तुमच्यापैकी आता हे लेक्चर लॅपटॉप वरती कोण कोण बघते? कोणच नाही बघत आहे. सर माझा एक प्रश्न होता. हा बोल ना. मी ट्रेडिंग म्हणजे न्यू स्टॉकचं मोबाईल मध्ये करू का पीसी मध्ये करू? पीसी मध्ये कर, पीसी मध्ये बेस्ट होईल. पीसी मध्ये करू ना? मोबाईलचं मी कधीच वापरलं नाही रे. माझ्याकडे ते मोबाईलचं ना कसं आहे तेच मला माहित नाही ऍक्च्युली. त्यामुळे मला सांगते, मी पीसी वरती करतो. जर तुला मोबाईलचं चांगलं वाटलं दोन्हीकडे कर. ऐक ना, मोबाईल काय नाही कर, सर, मोबाईलला कन्फ्युजन होते सगळं. मोबाईलला कन्फ्युजन होते का? पीसी वरती करा. मी पीसीचं दाखवलं ना काल तुम्हाला, तर तुम्ही दोघं पण नव्हता. अल्कामा तू काल बघितलं ना? नाही मी होतो की सर, बघितलं की मी बघितलं की. तुमच्यापैकी आता पीसी वरती कोण आहे, किंवा लॅपटॉप पीसी वॉट एव्हर काही कशावरती कोण आहे का? मोबाईलवरच आहे मी आता. सगळे मोबाईल वरती. अनिकेत, हो मोबाईल राम, रुपेश सगळे मोबाईल. हो मोबाईलवरच. कोणच पीसी वर नाही. तुम्ही पण नाही का सर लॅपटॉपवर आज? मी आहे की, मी जरा तुमच्यापैकी कोणाची दाखवायला सांगणार होतो रे. बरं ठीक आहे. स्क्रीन दिसते? हो सर. हा, दिसतंय. न्यू स्टॉक्स ओपन करायचं. ठीक आहे, सगळ्यांनी एकदाच बघा. इथे तुमची अमाऊंट टाकायची. इथे तुमची अमाऊंट टाकायची. हे दिसतंय का, हे कोपरा? हो सर. इथे अमाऊंट टाकायची जी काय तुमची असेल. 50,000, 10,000, 50 तर टाकाच. ठीक आहे, 50,000 अमाऊंट टाकायची. इथे अपडेट अकाउंट बनायचं. आणि जे काय तुम्हाला घ्यायचंय, कॉल पुट जो काय असेल. सपोज आता बँक निफ्टी कितीला आहे? 38,985 ला आता बँक निफ्टी आहे. 38,985. 38,900 ला बँक निफ्टी आहे का? अल्कामा आणि हे सगळ्यांनी सांगा. अल्कामा, ऋतुराज, 38,900 ला आहे का बँक निफ्टी आता? 38,900. हो सर. तर राऊंड फिगर काय इथला राऊंड फिगर काय? 39. हाच आहे ना, जिथे आता आहे तोच राऊंड फिगर आहे 38,900. सर. तर उद्या जो राऊंड फिगर असेल तुमच्या व्ह्यूच्या वेळी, तेव्हा 38,900 इथे टाकायचं. सीईपी सपोज आपला वरचा व्ह्यू आहे, तर सीई टाकायचं. पहिलंच येईल बघा, ऑगस्ट. याच्यावरती क्लिक करायचं. ठीक आहे, ऋतुराज दिसतंय ना? हो. त्याच्यावरती क्लिक करायचं. इंट्राडे मार्केट क्वांटिटी 25 आहे तशी ठेवायची. आणि इथे बाय वरती क्लिक केलं की डायरेक्ट तुमची ऑर्डर बाय होऊन जाणार. ठीक आहे, मग इथे दिसायला सुरुवात होईल इथे अशी. आणि स्टॉप लॉस इथे एडिट वरती जाऊन स्टॉप लॉस लावायचा. एक्झिट करताना इथेच असतं असं एक्झिट म्हणून. त्याच्यावरती क्लिक केलं की एक्झिट होऊन जातं डायरेक्ट त्यातनं. तर असे प्रत्येकाला ना उद्या 2 ट्रेड घ्यायचे. ठीक आहे, लाईव्ह वाल्यांनी 1-2 ते तुमच्या रिस्क प्रमाणे घ्या. पण जे पेपर ट्रेडिंग वाले आहेत ना त्यांना 2 ट्रेड उद्या कंपल्सरी घ्यायचे. अल्कामा, ऋतुराज, ठीक आहे, चिराग वगैरे सगळ्यांना मी सांगितले.
उद्या म्हणजे मंडेला कंपल्सरी ट्रेड घ्यायचा आहे. तुमच्या अनालिसिसने तुम्हाला तो ट्रेड घ्यायचा आहे. चुकला तरी चालेल, लॉस बिस काही होणार नाही, चुकला तरी चालेल, काहीच टेन्शन नाही, पण घ्यायचा आहे. ठीक आहे, समजलं? हो सर. अजून काही कोणाला डाऊट? पाणी दे सोने. बस की. कुणाला काय डाऊट अजून? नाही ना कोणाला काय डाऊट? बऱ्यापैकी डाऊट तुमचे क्लिअर झाले? हो सर. चालते. मग पुढच्या लेक्चरचे मी टेलिग्राम वरती अपडेट करेन, कधी लेक्चर असेल, काय असेल वगैरे. ठीक आहे. ठीक आहे सर. ठीक आहे. चालते. ओके. गुड नाईट. गुड नाईट.